आवाज येतोय का माझा? गुड इव्हनिंग सर. ओके ओके. गुड आपण इव्हनिंग सर. ओके थँक्यू. आपण काल डेमोक्रेसी बघितलं होतं. डेमोक्रेसी बद्दल कोणाला काही डाऊट आहे का? नाही नाही आहे ना? सर. ओके ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे तो डिसेंट्रलायझेशन. ओके. डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय असतं, तर ऍक्च्युली आपल्या मराठीमध्ये समजण्यासाठी पंचायत राज आपण सिस्टीम म्हणतो. पंचायत राज म्हणजे काय, आपल्या इथं ग्रामपंचायत आहे, त्यानंतर पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, बरोबर आहे. तर डिसेंट्रलायझेशन मध्ये तो दोन प्रकार असतात बघा. एक ग्रामीण भागासाठी आपण काय म्हणतो, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे त्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि पंचायत राज म्हणतो आपण, म्हणजे जिल्हा परिषद हा हा भाग येत असतो. आणि दुसरं जे आहे, उद्याचा जो टॉपिक असणार आहे आपला, तो अर्बन लोकल गव्हर्नमेंट. म्हणजे अर्बन म्हणजे काय, शहरी भाग. मग शहरी भागामध्ये काय असतं, महानगरपालिका असते, नगरपालिका असते आणि नगरपंचायत असते. ओके. तर आपण आज जो बघणार आहे तो डिसेंट्रलायझेशनचा ग्रामीण भाग म्हणजे पंचायत राज, आणि अर्बन सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे ना, शहरी भाग, ते आपण उद्या बघणार आहे. ओके. तर आता डिसेंट्रलायझेशन मध्ये आपण इंट्रोडक्शन बघूया. डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय असतं, थोडक्यात ट्रॅडिशन, आपण ट्रॅडिशन ऑफ डिसेंट्रलायझेशन कसं डेव्हलप होत गेलं डिसेंट्रलायझेशन. हा. तर थोडक्यामध्ये कसं असतं की इन द इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये डिसेंट्रलायझेशन इज अ पॉप्युलरली नोन ॲज पंचायती राज. आपण काय म्हणतो त्याला, पंचायती राज. आणि ह्यामध्ये कसं असतं, द पंचायती राज सिस्टीम हॅज लॉंग रूट्स इन इंडिया. म्हणजे लॉंग रूट्स म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या. आता एक्झाम्पल देतो. आता सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आपल्या देशामध्ये, बरोबर आहे. आता आपण म्हणतो ना, प्राईम मिनिस्टर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, महाराष्ट्रामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आहे. तर मला तुम्ही सांगा, ग्रामीण भागापर्यंत ते पोहोचू शकतात का? केंद्रातले मिनिस्टर प्रत्येक प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करू शकतात का? नाही सॉल्व्ह करू शकत. त्यासाठी आपण काय केलं, डिसेंट्रलायझेशन. डिसेंट्रलायझेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, आता सेंट्रल गव्हर्नमेंट असतं, स्टेटमध्ये आपलं जे स्टेट गव्हर्नमेंट असतं ते मेन असतं. मग ते काय करतात, मिनिस्टर थ्रू आपण महानगरपालिका शहरी भागामध्ये, आणि ग्रामीण भागामध्ये पंचायत राज. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता साधं लक्षात घ्या की आपली ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामीण भागातले गावामधील लोकांचे काही प्रॉब्लेम असतील, हा, तर ते प्रॉब्लेम स्टेट गव्हर्नमेंट लगेच सॉल्व्ह करू शकतं का? नाही करू शकत. पण त्याच ठिकाणी जर आपलं ग्रामपंचायत असेल, त्यामध्ये सरपंच असेल किंवा इतर सदस्य असतील ग्रामपंचायतचे, ओके, किंवा आपण म्हणतो ना ग्रामसेवक असतो बघा, त्यामधला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, तर ते तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. बरोबर आहे. त्यासाठी हे काय केलेलं आहे, डिसेंट्रलायझेशन. म्हणजे थोडक्यात अप्पर पासून लोअर पर्यंत, हा, म्हणजे एकदम उंच म्हणतो ना आपण, सेंट्रल पासून एकदम रूट्स पर्यंत ही डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्यासाठी हे डिसेंट्रलायझेशन केलं. ओके. त्यामध्ये म्हणजे आपण काय म्हणू शकतो की पंचायत राज सिस्टीम इज अ लॉंग रूट्स इन इंडिया. आणि ह्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, इट इज अ हिस्ट्री कॅन ट्रेस टाइम्स इन इमोरल म्हणतो. त्यामध्ये थोडक्यात काय लक्षात ठेवायचं की डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर टू द पंचायत हा इज सीन ॲज मीन एम्पॉवरिंग पीपल. थोडक्यात ह्यात काय होतं, इम्पॉवरिंग पीपल, आणि त्यामध्ये काय राहतं, इन्व्हॉल्विंग देम डिसिजन मेकिंग प्रोसेस. थोडक्यात जो कॉमन पीपल असतो ना, त्यामध्ये त्यांना पॉवर दिली जाते. आणि डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्ही म्हणता आता डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये कसे इन्व्हॉल्व होतात, तर ह्याचं मी काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. एखाद्या गावामध्ये चुकीच्या गोष्टी घडत असतील, हा, चुकीच्या गोष्टी म्हणजे गावामध्ये मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, चंद्रपूरमध्ये काय झालं होतं की बरीचशी दारूची दुकानं होती गावामध्ये. मग त्यामध्ये काय झालं, सर्व महिला एकत्र आल्या त्या गावामधल्या, आणि त्या काय झालं, ग्रामसभा असते बघा. ग्रामसभा म्हणजे थोडक्यात काय, हे खूप चांगलं उदाहरण काल मी तुम्हाला सांगितलं होतं. डेमोक्रेसीचं, लोकशाहीचं खूप चांगलं उदाहरण कोणतं आहे, तर ग्रामसभा. हा. आपण डिसेंट्रलायझेशन मध्ये तो काय म्हणू शकतो, ग्रामसभा. आता ग्रामसभेमध्ये कसं होतं की गावातले सर्वजण लोक एकत्र येतात. आपण ग्रामसभा सर्व लोक एकत्र येतात, त्याला सरपंच असतात, त्याला डेप्युटी सरपंच असतात, त्यानंतर इतर सदस्य असतात, ग्रामसेवक असतो. त्यामध्ये काय झालं, त्या महिलांना काय सांगितलं की नाही, आपल्या गावामध्ये कोणतंही दारूची विक्री करायची नाही. आणि तो ठराव त्यांना ग्रामसभेमध्ये पास केला. आणि तो पास केल्यानंतर गव्हर्नमेंटला सुद्धा त्यामध्ये दखल घेता येत नाही. थोडक्यात काय, आपल्या इथं कोण आहे, सगळं मी तुम्हाला सांग, सुप्रीम कोण आहे आपल्या भारतामध्ये, किंवा सर्वात पॉवरवाला व्यक्ती कोण आहे, तर तो कॉमन पीपल आहे. त्यानंतर चंद्रपूरमध्ये काय झालं, जे दारूचा व्यवसाय होता ना, तो बंद करण्यात आला. ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केला आणि त्यानंतर पास केला. त्या अजून एक एक्झाम्पल देतो. आता करोनाची साथ आहे, बरोबर आहे, आपण म्हणतो ना कोविड वाढलेला आहे. तर ह्यामध्ये आता ग्रामीण भागामध्ये सर्व लोकांना असं वाटलं की नाही, आपल्या गावामध्ये आपण म्हणतो ना सॅनिटाईज, आपण म्हणतो ना औषध फवारणी वगैरे करायला पाहिजे. तर तसं जर वाटलं तर ते ग्रामसभेमध्ये जर तो मुद्दा मांडला आणि मेजॉरिटी ऑफ पीपलनं त्याला जर वोटिंग केलं, नाही आपल्या गावामध्ये आपण म्हणतो ना औषध फवारणी केली पाहिजे, तर थोडक्यात तो ठराव पास होतो. त्यानंतर ग्रामपंचायतला ते काम करावं लागतं. ओके.
थोडक्यात म्हणजे डिसेंट्रलायझेशन. तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल की ह्यामध्ये कसं असतं पंचायतमध्ये की इम्पॉवरिंग पीपल अँड इन्व्हॉल्विंग देम डिसिजन मेकिंग प्रोसेस. डिसिजन त्यांना अधिकार असतो एक प्रकारे डेव्हलपमेंट डिसिजन घेण्याचा. त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की अजून पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये काय आहे, इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिकल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे सोशल इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन सुधारणा करण्याचं. आता सोशल काय असतं, इकॉनॉमिकल काय असतं, पॉलिटिकल काय असतं, ते काल आपण डेमोक्रेसीमध्ये बघितलेच आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. सोशल म्हणजे आपल्या मॅनच्या रिलेटेड असतं, आपल्या जे सोशल गोष्टी असतात त्यामध्ये मग तुमचे फंडामेंटल राईट्स असतील, इतर सर्व. इकॉनॉमिक म्हणजे तुमचं इकॉनॉमीशी रिलेटेड आलं, आपण म्हणतो ना आर्थिक गोष्टीशी रिलेटेड. आणि पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिकली म्हणजे थोडक्यात कसं की पॉलिटिक्स मध्ये सुद्धा आता आपण काल काय म्हणले डेमोक्रेसीमध्ये की महिलांना रिझर्व्ह सीट्स असतात. आपण महिलांना रिझर्व्ह सीट कसं ठेवलेलं आहे की त्या महिलांचं पार्टिसिपेशन झालं पाहिजे. महिला जे आहेत ना त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात त्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. ओके, एक प्रकारे म्हणजे आपला ह्यामागचा उद्देश काय आहे. आता ह्यामध्ये काल आपण बघितलं होतं की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब. ओके, तर ते आपण कशासाठी केलं की ह्या मागचा उद्देश काय आहे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो, रिझर्वेशन. आता रिझर्वेशन हे आपण बऱ्याच वेळा बघतो ना की बऱ्याच वेळा आपण बघतो की रिझर्वेशन असायला पाहिजे का नसायला पाहिजे, असे बरेचसे डिबेट असतात, त्यामध्ये बरेचसे मुद्दे असतात. पण ऍक्च्युअली रिझर्वेशन जो मुद्दा होता ना तो डॉक्टर बी आर आंबेडकर होते आपले फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यांना सुरुवातीला रिझर्वेशनचा काय विचार केला होता त्यावेळेस, काय ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो, भारत आपल्या 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस आपलं त्यानंतर आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते 1950 मध्ये अस्तित्वात आलं 26 जानेवारी. तर त्यामध्ये काय झालं, ज्यावेळेस आपलं अस्तित्वात आला कॉन्स्टिट्यूशन, तेव्हा त्यांच्या काय लक्षात आलं की आपल्या सोसायटीमध्ये गरीब लोक आहेत किंवा आपण म्हणतो ना शेड्यूल ट्राईब, शेड्यूल ट्रास्ट आपण म्हणतो ना, तर हे लोक आहेत, तर ह्यांची डेव्हलपमेंट होणं महत्वाचं आहे. आता मला तुम्ही सांगा कोणताही देश कधी मोठा होत असतो किंवा देशाचा विकास कधी होत असतो. आता अमेरिका आहे, अमेरिका ही डेव्हलप कंट्री म्हणतो, डेव्हलप. आणि आपण जो आहे तो डेव्हलपिंग कंट्री. आपण पूर्ण डेव्हलप झालेलो आहे का, नाही डेव्हलप झालेला, आपण डेव्हलपिंगच्या प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. पण अमेरिका इथे डेव्हलप कंट्री म्हणजे ऑलरेडी डेव्हलप झालेली आहे. आता तुम्ही जर्मनी म्हणताल तर जर्मनीमध्ये खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, अमेरिकेत सर्व ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत. अमेरिका, जर्मनी ह्या डेव्हलप कंट्री आणि इंडिया ही कशी कंट्री, डेव्हलपिंग कंट्री. मग मला तुम्ही सांगा डेव्हलपिंग कंट्री म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आहोत. प्रोसेसमध्ये आपण काय करतो, आता ज्या डेव्हलप कंट्री आहेत आणि आपण डेव्हलपिंग आहे, तर आपलं टार्गेट काय असतं की ते डेव्हलपिंग मध्ये जे जे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत सोसायटीमधले ते प्रॉब्लेम पहिले फिक्स करायचे. ओके, ते प्रॉब्लेम फिक्स केल्यानंतर मग ते प्रॉब्लेम असे आपण कसे सोडू शकतो. मग त्यामध्ये आता आपले बी आर आंबेडकर होते, त्यांच्या लक्षात आलं की अरे नाही, आपल्या सोसायटीत सुद्धा प्रॉब्लेम कसा होता, एक म्हणजे अप्पर क्लास होता आणि एक म्हणजे खूप लोअर क्लास होता. आता ह्यामध्ये प्रॉब्लेम काय होता की अप्पर आणि लोअर मधला जो म्हणतो ना आपण गॅप भरून काढणं खूप अवघड होतं. मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की नाही, आपल्या जे एकदम लोअर क्लास आहे किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, तर ह्या लोकांना आपण वरती आणण्यासाठी कोणत्या माध्यमातून आणू शकतो, तर त्यांच्या लक्षात आलं रिझर्वेशन. मग आता रिझर्वेशन मध्ये सुद्धा कसं आहे की ह्या मग देण्यामागचा उद्देश काय, एज्युकेशन मध्ये रिझर्वेशन दिलं म्हणजे कसं की त्या व्यक्तींना एक प्रकारे एज्युकेशन जे आहे ना, आता मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, अदर थोडक्यात, तर त्यामध्ये ती लोक यावीत. आता फॉर एक्झाम्पल समजा की एखादा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब गरीब फॅमिलीतला एखादा मुलगा डॉक्टर झाला किंवा तो टीचर झाला किंवा इंजिनियर झाला, त्यामागचा उद्देश काय असतो की तो जर इंजिनियर झाला तर त्याची पूर्ण फॅमिली म्हणा किंवा घरातल्या लोकांची डेव्हलपमेंट होऊ शकते. त्या व्यक्तीची डेव्हलपमेंट झाली, पहिला तो एज्युकेशनली हे झाली पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली हे केलं पाहिजे. मग त्यावेळेस त्यांचा उद्देश काय होता, त्यांना टार्गेट काय ठेवलं होतं की 10 वर्ष रिझर्वेशन द्यायचं आणि जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स असतील ना त्या लोकांना त्यामध्ये थोडक्यात त्यांना 10 वर्षामध्ये डेव्हलपमेंट करून ऑटोमॅटिकली त्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे डेव्हलपमेंट होऊन आपण जे आहे ते सर्वजण एका लेवलला येऊ. पण आता ह्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की आपल्या इथं कसं असतं, गव्हर्नमेंट असतं, आपल्या इथं लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कसं असतं की जी पार्टी मेजॉरिटीमध्ये येते तर ती काय करते, सत्ता चालवत असते. म्हणजे आपण म्हणतो ना हेड ऑफ द गव्हर्नमेंट कोण असतो, प्राईम मिनिस्टर असतो. तर त्यावेळेस कसं झालं की ते त्यावेळेस जे गव्हर्नमेंट होतं सुरुवातीचं, आंबेडकरांना सांगितलं की आपण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब नुसार ह्यांची डेव्हलपमेंट होऊ शकते 10 वर्षानंतर. पण आपल्या इथं काय झालं, जे आपलं गव्हर्नमेंट होतं की त्यांना काय केलं, त्या शस्त्राचा वापर करायला सुरुवात केली. कशी वापर करायला सुरुवात केली, तर ते ज्यावेळेस त्यांचा टर्म संपत आला की ते म्हणायचे नाही, आम्ही जे लोकांचं रिझर्वेशन आहे ते आम्ही त्यांना अजून रिझर्वेशन देऊ, अजून त्यांना आम्ही प्रोटेक्शन करू, हे करू, ते करू. मग त्यानंतर त्यामागचा उद्देश काय होता, तर ही होती वोट बँक. आपण म्हणतो ना वोट बँक, तर वोट बँक म्हणजे कसं, त्यांना लोकांना आम्हीच दाखवायचं. तर तुम्हाला मी सांगतो त्यावेळेसपासून आजपर्यंत, आज 2021 चालू आहे बरोबर आहे, तर ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू होत आलेली आहे.
म्हणजे तुम्हाला हा बऱ्याच वेळा प्रश्न पडत असेल की अरे ह्या सर्व गोष्टींना जबाबदार कोण. तर ह्या सर्व गोष्टींना तुम्ही म्हणता तर गव्हर्नमेंट म्हणजेच आपले कोण पॉलिटिकल पार्टीज असतील. आणि आत्ताची सिच्युएशन अशी आहे की आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही फॉर एक्झाम्पल ते रिझर्वेशन काढू शकत नाही, एवढं इझी नाहीये. त्यामागचं कारण म्हणजे जे गव्हर्नमेंट असं करण्याचा निर्णय घेईल तर ते गव्हर्नमेंट सुद्धा कॉलॅप्स होऊ शकतं, पडू शकतं. बरोबर आहे. तर आता तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगतो की आपली भारताची राज्यघटना जी आहे ना त्यामध्ये आर्टिकल 44 आहे. तर तुम्ही सर्वजण काय करा, आर्टिकल 44चा थोडा स्टडी करा. आर्टिकल 44 मध्ये काय सांगितलेलं आहे तर युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे थोडक्यात काय सांगितलेलं आहे, समानतेचा कायदा. हा, युनिफॉर्म सिव्हिल कोड. आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आता आपल्या इथं तो कायदा आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये, पण तो अजून आपण अंमलात आणलेला नाही. त्या थोडक्यात सर्वजण समान. तो जर कायदा जर अस्तित्वात आला तर कसं होणार, हे रिझर्वेशन जे आहे ना ते सर्व निघून जाणार आणि सर्वजण एका लेवलला. मग त्यामध्ये कोणताही म्हणतो ना आपण ओबीसी, ओपन, एनटी हे काही राहणार नाही. आणि ते फक्त कास्टच्या स्वरूपात नाही. तर आता तुम्हाला अजून एक प्रकार सांगतो की आपल्या तर फॅमिली लॉ मध्ये कसं आहे, हिंदू लॉ आणि मोमेडियन लॉ, मुस्लिम लॉ, हे दोन्ही लॉ वेगळे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडतो की हे लॉ वेगळे, ह्याचा काय म्हणजे कसा फरक पडू शकतो. तर ऍक्च्युली आता कसं तुम्हाला सांगतो की आपल्या हिंदू लॉ मध्ये मोनोगॅमी नावाचा प्रकार आहे. मोनोगॅमी म्हणजे आपल्या हिंदू लॉ मध्ये एक लग्न करायची परवानगी आहे कायद्यानं. आपल्या हिंदू लॉ मध्ये काय, हिंदू लॉ काय म्हणतो, एक प्रत्येक व्यक्तीला एक लग्न करायचा अधिकार आहे. तो दुसरं लग्न करू शकतो, पण कधी करू शकतो, ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या लग्नामधून डायव्होर्स मिळेल, घटस्फोट मिळेल, त्यावेळेसच तुम्ही सेकंड लग्न करू शकता. आणि जर कुठल्या व्यक्तीनं तसं केलं तर कायद्याच्या दृष्टीने ते काय होतं, बायगॅमी. बायगॅमी हा आयपीसी नुसार गुन्हा आहे. दुसरं लग्न करणं, पहिलं लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न करणं हे आपल्या हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे गुन्हा आहे. पण मॉमेडियन लॉ मध्ये कसा कन्सेप्ट आहे, तर मॉमेडियन लॉ मध्ये कसं आहे की 5 म्हणजे एक माणूस 5 लग्न करू शकतो मॉमेडियन लॉ प्रमाणे. हा, तर ऍक्च्युली आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की आता ऍक्च्युली मला तुम्ही सांगा की हिंदू मध्ये कसं की एक लग्न असेल तर दुसरं लग्न करता येत नाही, त्याला कायद्यानं गुन्हा होतो. आणि मॉमेडियन लॉ मध्ये काय 5 लग्न म्हणजे एक पर्सन पहिलं लग्न केलं, दुसरं केलं, तिसरं केलं, असं 5 लग्नापर्यंत त्याला परवानगी असते. तर त्यामुळे थोडक्यात आता ह्यामध्ये सुद्धा एक प्रकारे डिस्क्रिमिनेशन होतंय, तुम्हाला जाणवत असेल, तफावत होते, चुकीचं आहे थोडंसं. मग आता हा झाला हा एक फॅमिली लॉ मधला ड्रॉबॅक. ओके, हिंदू लॉ मधला आणि मॉमेडियन लॉ मधला. एक म्हणतो ना पॉप्युलेशनच्या दृष्टीनं. तर आता आपल्या इथं कसं आहे की फॉर एक्झाम्पल कोणताही हिंदू मेल असेल किंवा मुस्लिम मेल, आपल्या इथं 2 मुलांना परवानगी आहे. थर्ड जर चाइल्ड झालं तर ते एक प्रकारे कायद्यानं गुन्हा, त्याला जे फॅसिलिटीज आहेत ते मिळत नाहीत जे गव्हर्नमेंटचे आहेत ते. त्यामुळे पॉप्युलेशनच्या दृष्टीनं बऱ्याच वेळा हा डिबेटमध्ये मुद्दा येतो. त्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड यायला पाहिजे असं म्हणतात. युनिफॉर्म सिव्हिल कोड आलं तर सर्व हे जे आहे रिझर्वेशन ते जाणार. फॅमिली लॉ, मॉमेडी लॉ मध्ये जी तफावत आहे, डिस्क्रिमिनेशन आहे, ते निघून जाणार आणि त्यानंतर सर्वजण एका लेवलला येणार. आता जस्ट तुम्हाला हा रिझर्वेशनचा मुद्दा आला, तुम्हालाही माहित असावं रिझर्वेशन हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण आता रोज बघतोय की रिझर्वेशन वरून रिझर्वेशन द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, ते सुद्धा 50% गव्हर्नमेंटला किती देण्याचा अधिकार आहे. ते जर जास्त दिलं तर त्यामध्ये कसं असतं की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. मग ते ठरवण्याचा अधिकार कुणाला जातो, तो सुप्रीम कोर्टाला. सुप्रीम कोर्ट का महत्वाचा आहे, तर सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ ऑल पीपल. तुमच्या सर्वांचं ते गार्डियन आहे. हा, थोडक्यात तुमचं संरक्षण करणारं कोर्ट आहे सर्वोच्च न्यायालय. आणि त्यामध्ये थोडक्यात तुम्हाला मी कालही सांगितलं की आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 म्हणजे 32 आणि 226 खाली तुमचा कोणताही मूलभूत अधिकार जर व्हायलेट झाला, आता तुम्ही स्टुडंट आहात आणि तुम्हाला जर तुम्ही आता कॉन्स्टिट्यूशनचा आपलं मॉड्यूल चालू आहे, डेमोक्रेसी वगैरे, तुम्ही ह्याचा स्टडी केला चांगला, तुम्हाला आता माहित झालं बेसिक प्रोव्हिजन की आपलं फंडामेंटल राईट्स काय आहे, फंडामेंटल ड्युटीज काय आहे. आणि तुम्ही स्टडी केल्यानंतर जर तुम्हाला असं जाणवलं तुमच्या आयुष्यामध्ये की नाही ह्या गोष्टीमुळे माझा फंडामेंटल राईट्स व्हायलेट होत आहे, तुमचा चांगला स्टडी झाला त्यामुळे तुम्हाला कळालं, तर तुम्हाला कळालं तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. ओके, डायरेक्ट तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन थोडक्यात त्या गोष्टी विरुद्ध लढण्याचा अधिकार दिलेला आहे. ओके, मग हे आपलं कॉन्स्टिट्यूशन दिलेली खूप मोठी देणगी आहे आपण म्हणतो. ओके, मग तुम्हाला आता लक्षात आलं का थोडक्यामध्ये एक रिझर्वेशनचंही मी तुम्हाला थोडंसं एक बॅकग्राऊंड दिलं. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड ह्याचा स्टडी करा. आता तुमच्या सिलेबसमध्ये कॉन्स्टिट्यूशन कसं आहे तुम्हाला एक सांगतो. आता हे आपलं कसं आहे की ऍक्च्युली वर्षभर चालतील एवढा सिलेबस आहे, पण तरी आपण 8 दिवसामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड वरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. जर तुमचा एमपीएससी असेल, यूपीएससी वगैरे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अंडर आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके, समानतेचं सर्वजण समान आहेत.
ओके, तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल पंचायत राज म्हणजे काय असतं, त्यात सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, कॉमन पीपल असतो, तो इन्व्हॉल्व होतो डिसिजन मेकिंग प्रोसेसचा. अजून एक काय गोष्ट सांगू शकतो की आता ह्यामध्ये काय राहतं, पंचायत इज अ सीन ॲज अ मीन्स ऑफ इम्पॉवरिंग पीपल आणि इन्व्हॉल्विंग देम डिसिजन मेकिंग प्रोसेस. लोकल गव्हर्नमेंट बिईंग क्लोजर टू द पीपल. आता मला तुम्ही सांगा, लोकल गव्हर्नमेंट जे असतं जवळचं गव्हर्नमेंट बिईंग क्लोजर टू द पीपल आणि कॅन बी मोर रिस्पॉन्सिव्ह टू द लोकल नीड अँड मेक बेटर यूज ऑफ रिसोर्स. मला सांगा की आता जे लोकल लोकांचे प्रॉब्लेम आहेत, गावातल्या ज्या समस्या आहेत, बरोबर आहे, तर ते तिथलं गव्हर्नमेंट सॉल्व्ह करू शकतं. आता मला तुम्ही सांगा, फॉर एक्झाम्पल तुमचं ग्रामीण भागात तुमचं गाव असेल एक ग्रामीण भागामध्ये, तर मला सांगा प्रत्येक प्रश्न तुमचा प्रॉब्लेम हा सेंट्रल गव्हर्नमेंट सॉल्व्ह करू शकतं का, किंवा स्टेट मिनिस्टर तुमच्याकडे प्रत्येक वेळी येऊ शकतो का? इव्हन मी तुम्हाला सांगेल, तुमच्या तालुक्याचा म्हणतो ना आपण जो आमदार आहे, हा, तो सुद्धा प्रत्येक वेळी तुमची गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी येऊ शकत नाही. आता तुम्ही बऱ्याच वेळा बघा, सिस्टीम असते बघा, डिसेंट्रलायझेशन म्हणलं ना तुम्हाला मी, की समजा फॉर एक्झाम्पल सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, त्यामध्ये सुद्धा अर्बन गव्हर्नमेंट म्हणजे महानगरपालिका असेल, अर्बन लोकल गव्हर्नमेंट असेल, त्यानंतर इकडे ग्रामीण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल, ग्रामपंचायत. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी, आता बीजेपी पक्ष आहे, भाजप, त्यानंतर तुम्हाला सांगतो काँग्रेस आहे, ह्यांचं सुद्धा डिसेंट्रलायझेशन असतं. ह्यांचं सुद्धा डिसेंट्रलायझेशन कसं असतं बघा, की फॉर एक्झाम्पल देशामध्ये त्यांची कमिटी असते, काँग्रेसची कमिटी असते, त्याचा कोणतरी प्रमुख असतो. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे, आता युथ कमिटी म्हणतो बघा, युथ काँग्रेसचा प्रेसिडेंट असतो, तसा महाराष्ट्राचा सुद्धा आपण महाराष्ट्रात असतो. इव्हन तुम्ही बघत असाल जिल्हा प्रमुख असतो, काँग्रेसचा जिल्हा प्रमुख अध्यक्ष, जिल्हा प्रमुख वेगळा, त्यानंतर युवा जिल्हा प्रमुख अध्यक्ष असतो, बरोबर आहे. आता आपल्या ग्रामीण भागात सुद्धा तुम्ही बघत असताल की ग्रामपंचायत मध्ये ह्या गावाचा हा काँग्रेसचा अध्यक्ष, पक्षाचा अध्यक्ष, असे सुद्धा प्रकार. ह्या मागचा उद्देश काय असतो, हे सुद्धा जे पक्ष आहेत, काँग्रेस असेल, भाजप, हे सुद्धा डिसेंट्रलायझेशन कसं करतात, त्यामागचा उद्देश काय, देशात सुद्धा कोणताही पक्ष ज्या अस्तित्वात येतो, आता भाजप जे होते इतके दिवस सत्तेत होतं का, नव्हतं. काँग्रेसची सत्ता आपल्या भारतामध्ये बरेच दिवस होते, पण आता काय झालं, ज्यावेळेस आपलं भाजप जे सत्तेत आलं, तर सत्तेत आल्यानंतर त्यांना पहिलं टार्गेट काय चालू केलं, की फॉर एक्झाम्पल त्यांना पहिला देश ताब्यात घेतला. त्यानंतर ज्या ज्या स्टेटमध्ये त्यांची सत्ता नव्हती, काँग्रेसची सत्ता होती किंवा इतर पक्ष असतील, तर त्यांना हळूहळू काय केलं, इतर स्टेटमध्ये सुद्धा त्यांची सत्ता यायला सुरुवात झाली. त्यानंतर काय झालं, आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये असं बघितलं असेल, ज्या भागात कधी बीजेपीचे लोक नव्हती, त्या भागात सुद्धा आता बीजेपीचे लोक निवडून यायला लागले. त्यामागचं कारण काय, जसं डिसेंट्रलायझेशन ऑफ आपण म्हणलं ना सिस्टीमचं, तसं पक्षांची सुद्धा डिसेंट्रलायझेशन असतं. मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय पक्षांची, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी, तुम्हाला आता लगेच क्लिक झालं पाहिजे डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय. आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. डिसेंट्रलायझेशन, तुमचं कॉलेज आहे, कॉलेजमध्ये फॉर एक्झाम्पल एक फंक्शन आहे, तर फंक्शन असं एक तुमच्या कॉलेजमध्ये गेस्ट आहेत, आता समजा की एक मिनिस्टर आहेत, त्यांचं तुमच्या कॉलेजमध्ये फंक्शन ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये काय होतं, तुमचे टीचर लोक काय करतात, वेगवेगळ्या कमिटी बनवतात मुलांच्या. त्यामध्ये काय करतात, स्टेज कमिटी एकाला देतात, त्यानंतर अनाउन्समेंट कमिटी एकाला देतात, त्यानंतर गेस्टला रिसिव्ह करणारी एक कमिटी असते, बरोबर आहे. अजून बाकी काय प्रॉब्लेम असेल त्याची एक कमिटी असते. मग थोडक्यात काय आहे मागचा उद्देश, एक माणूस सगळं काम करू शकत नाही चांगलं, तर तोच माणूस काय करतो, वेगवेगळ्या लोकांथ्रू सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हणलं की सर्व कामं मीच करणार, तर मी करू शकतो का, नाही. तर आपण सगळं मिळून डिसेंट्रलायझेशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येकाला सांगायचं तू हे काम कर, तू हे काम कर, आणि ज्याला जे काम दिलेलं त्याला ते काम व्यवस्थित करायचं थोडक्यात. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं का डिसेंट्रलायझेशन काय असतं. हॅलो. हो सर. ओके, हा. त्यामध्ये आता पंचायत राज, तुम्हाला ऍक्च्युली कसं आहे, डिसेंट्रलायझेशन तुम्हाला समजलं ना, मग पंचायत राज किंवा त्यामध्ये अर्बन लोकल गव्हर्नमेंट, तर हे सर्व तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल. ओके. त्यामध्ये म्हणजे आता ह्यामध्ये कसं राहतं, पंचायत राज सिस्टीम जे आहे ना, ह्यामध्ये आता तुम्हाला प्रश्न पडले की कोणत्या पद्धतीनं, की आता ह्यामध्ये आपण म्हणू सॅनिटायझेशन आहे, पब्लिक हेल्थ आहे, मेडिकल आहे, नंतर गुड एज्युकेशन आहे, ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत ना. आता ग्रामीण भागामध्ये बघा, ग्रामपंचायतचं काम काय असतं, गावामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे, बरोबर आहे. त्यामध्ये गावामधल्या लोकांना पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यानंतर गावामध्ये फॉर एक्झाम्पल आता आपण म्हणतो ना, गवत वगैरे झालं असेल, तर कधी कधी बघा पावसाळ्याच्या अगोदर फवारणी असते, डेंग्यू वगैरे होऊ नये म्हणून ती फवारणी असेल. गावामध्ये आता फॉर एक्झाम्पल कोरोनाची लस, कोविडची लस, तर ती सुद्धा लस प्रोव्हाइड करायचं ग्रामीण भागात काम चालू आहे. किंवा त्या गावातल्या लोकांची टेस्ट करणं, आपण म्हणतो ना रॅपिड टेस्ट, त्यामध्ये आपल्याला समजतं कोण लोक पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर आपण म्हणू शकतो की त्यांना क्वारंटाईन सेंटर, हे सुद्धा आता आपण बघत असाल ग्रामीण भागामध्ये क्वारंटाईन सेंटर, हे सर्व जी कामं आहेत ती ऍक्च्युली ग्रामपंचायतची आहेत. ग्रामपंचायतची करण्यामागचा उद्देश काय आहे, तुम्ही सांगा की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्ट यांना करू शकता का मदत, तर नाही करू शकत. आता हे कसं होतं, ह्यामध्ये कसं असतं,
ग्रामपंचायत असेल तर ह्याला फंडिंग येत असतं सेंट्रल गव्हर्नमेंट कडून. आता तर तुम्ही बघत असाल की पहिलं तरी स्टेट गव्हर्नमेंटला थोडं इंटरफेअर करावं लागत होतं ग्रामपंचायतमध्ये, पण आता तसं करता येत नाही. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे डायरेक्ट स्कीम असतात ना, त्या डायरेक्ट तुमच्या ग्रामपंचायतमध्ये डायरेक्ट तुम्हाला येतात त्या ग्रामपंचायतला. तुम्हाला आता प्रश्न पडत असेल अजून गावाकडे बघा, तर ग्रामपंचायतची इलेक्शन आता रिसेंटली झाली, त्यामध्ये भरपूर पैशाचा वापर केला जातो. तुम्ही बघत असता आता म्हणजे पार्टी खूप खर्च करतात. तर तुम्हाला प्रश्न पडेल की का खर्च करत असतात. तर फॉर एक्झाम्पल काय काय गावांचा तुम्ही बघत अक्षरशः सगळा जर खर्च काढला तर 50 लाख 1 कोटीपर्यंत खर्च जाऊ शकतो. मग आपल्याला प्रश्न पडू शकतो, अरे एवढा खर्च कसा काय होतो इलेक्शन मध्ये. तर ह्याच्या मागचा उद्देश काय आहे, तर थोडक्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मोठ्या मोठ्या स्कीम येत असतात, मोठे मोठे फंड्स येत असतात. तर ह्या मागचा तुम्हाला आता लक्षात आलं की खूप मोठ्या पॉवर. आता मला सगळा फंड्स आले की ते कामं करायचा अधिकार कोणाचा राहतो, सरपंच असेल, जी मेजॉरिटी मध्ये बॉडी आहे त्याचा राहत असेल, म्हणजे ऑटोमॅटिकली ते जे फंड जे आहे ते थोडक्यात हँडल करण्याचा किंवा वापरण्याचा अधिकार कोणाचा राहतो, तर ह्याचा राहतो. म्हणजे तुम्हाला हेही कळावं की ग्रामपंचायतला खर्च जो होतो तो कशासाठी होतो. ओके, म्हणजे बेसिक प्रॅक्टिकली. ओके, त्यानंतर आपण काय बघूया पुढचं हिस्ट्री. आता हिस्ट्रीमध्ये काय म्हणता येईल की पंचायत राज सिस्टीम जी आहे ना, तर ती कशी होती थोडक्यात इंडिपेंडन्स पिरियड मध्ये कशी होती काय. आता तर पंचायत जो वर्ड आहे ना, इट इज अ डिराइव्ह फ्रॉम संस्कृत वर्ड. हा, तर त्यामध्ये थोडक्यात ह्याचा अर्थ काय होतो, तर आपण म्हणतो ना की टू अन इन्स्टिट्यूशन ऑफ 5 पर्सन हा हू लुक डिसिजन ऑन कलेक्टिव्ह अफेअर. थोडक्यात काय लक्षात ठेवा, ऑफ द विलेज म्हणजे 5 माणसं असतात आणि ते कलेक्टिव्हली म्हणजे एकत्र येतात 5 जण आणि तो डिसिजन घेतात, त्यालाच पंचायत राज म्हणतात. आपण बघा पंच म्हणजे पंचायत राज मध्ये तुम्हाला अजून एक लक्षात येईल, पंच पंच म्हणजे आपण गावाकडे म्हणायचं बघा, 4 लोक 5 लोक एकत्र येऊन डिसिजन घेणं. अजून सुद्धा गावामध्ये बघा तुम्ही काय काय प्रॉब्लेम असतील ना, तर राजस्थानमध्ये हा प्रकार खूप चालतो बघा, की ऍक्च्युली तिथं काही गोष्टी अशा म्हणतो ना, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघत असाल की एक शेड्यूल ट्राईब आहे, शेड्यूल कास्ट आहे, त्यांना कधी कधी काही काही लोकांना खराब वापर, आता मध्ये मध्ये केसेस खूप आल्या होत्या अशा की काही काही ग्रामामध्ये त्या लोकांना खराब ट्रीटमेंट दिली काय झालं. मग कधी कधी ग्रामपंचायतनं सुद्धा सर्व कमिटी नेऊन त्यांच्यावरती कसं कसं म्हणजे काही चुकीचे डिसिजन घेतले. तर मला तुम्हाला काय सांगायचंय, असं जरी होत असेल जातीबद्दल वगैरे सगळ्या गोष्टी कुणा अन्याय झाला असेल, तर आपल्या इथं आता सर्वोच्च, आपल्या इथं तुम्हाला मी सांगितलं ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जरी वाटलं, आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो हा पॉईंट आल्यानंतर, की ऍक्च्युली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ऐकले का कोणी, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन बद्दल, की आपण जनहितार्थ याचिका याबद्दल ऐकलेलं आहे का तुम्ही कोणी. सांगा ना सर. हा, तर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे कसं असतं तुम्हाला मी सांगतो, की आपण फॉर एक्झाम्पल आपले भारतामध्ये कसं आहे, आर्टिकल 32 मध्ये ना 226 मध्ये फॉर एक्झाम्पल आता मुंबईमध्ये फुटपाथ वरती लोक असतील आणि त्यांना फुटपाथ वरती झोपतात, त्यामध्ये तुम्ही आता स्टुडंट आहात तुम्हाला वाटलं की अरे नाही फुटपाथ वरती लोक झोपलेली, तर त्यांना गव्हर्नमेंटनं त्यांना प्रोटेक्शन देणे हे सुद्धा गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे किंवा महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यांना राहायला घर दिलं पाहिजे, त्यांची जेवणाची व्यवस्था बघितली पाहिजे. तर ह्यामध्ये कसं असतं, पब्लिक लिटिगेशन मध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये लिटिगेशन करण्याचा अधिकार असतो, त्यालाच काय म्हणतो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. पण त्यामध्ये बेसिक फरक काय आहे, तुम्ही स्वतःसाठी करू शकत नाही, स्वतःच्या थोडक्यात बेनिफिट साठी करू शकत नाही. तुमचा उद्देश कसा असला पाहिजे, सोशल असला पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल असला पाहिजे. ओके, किंवा ग्रुप बद्दल असला पाहिजे. थोडक्यात पब्लिक लिटिगेशन मध्ये तुम्ही स्वतःच्या मला हे पाहिजे मला ते पाहिजे म्हणून लिटिगेशन करू शकता का कोर्टात, नाही करू शकत. पण रस्त्यावरच्या लोकांबद्दल तुम्हाला वाटलं फुटपाथच्या लोकांना सुद्धा हे गोष्टी मिळायला पाहिजे, म्हणून तुम्ही त्यांच्या विरुद्ध कोर्टात याचिका दाखल करू शकता. त्यामध्ये हायकोर्ट जज, सुप्रीम कोर्ट जज त्याच्यावरती विचार करतात. हा, त्यामध्ये गव्हर्नमेंटला ताशेरे मारतात की तुम्ही असं असं केलं पाहिजे. थोडक्यात आपल्या इथं तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपण म्हणतो ना की ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट. तुम्हाला आता लक्षात आलं की आपली लोकशाही किंवा आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे किती मस्त बनवलेलं आहे. म्हणजे ह्यामधून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ऍक्च्युली एकदम उच्च माणसापासून ग्रामीण, थोडक्यामध्ये असं आपल्या इथं नाहीच आहे. आपल्या इथं काय म्हणतो आपण भारतीय आहोत, हाच आपला धर्म आहे, आपल्या इथं उच्च नीच आहे सगळं. पण आता ह्यामध्ये कसं राहतं, जुन्या गोष्टी आहेत. आपण मी तुम्हाला काल सांगितलं की आपल्या आर्टिकल 19 मध्ये, आर्टिकल 14 मध्ये काय सांगितलेलं आहे, नो डिस्क्रिमिनेशन ऑफ कास्ट, तुमचं रिलिजन म्हणे, प्लेस ऑफ बर्थ असेल, सेक्स असेल, म्हणजे कोण गोरा आहे का कोण काळा आहे, कास्ट वरून तुम्ही कोणाला बोलू शकत नाही. ओके, तर थोडक्यात हे आपल्याला कॉन्स्टिट्यूशननं ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल की आपल्या कॉन्स्टिट्यूशननं आपल्या सर्वसामान्य माणसांपासून सर्वांना, आणि आपला कायदा काय म्हणतोय, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. त्याचं मी काल तुम्हाला उदाहरण दिलं, आर्टिकल 14, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 इज अ गोल्डन ट्रायंगल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर तुम्हाला आता हे लक्षात आलं. हिस्ट्रीमध्ये आपण अजून काय म्हणू शकतो, तर आपलं जे आर्टिकल 40 आहे,
40 कॉन्स्टिट्यूशन मध्ये, त्यामध्येच काय म्हणलेलं आहे, द स्टेट शाल टेक स्टेप्स टू ऑर्गनाइज विलेज पंचायत and endow them with such power authority as may necessary enable them function unit of self government. थोडक्यात आर्टिकल जे आहे ना 40 त्यामध्ये सुद्धा हे प्रोव्हिजन केलेले आहे, मेन्शन केलेलं आहे. काही तर पंचायत राजचं थोडक्यात पाहिजे डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा डिसेंट्रलायझेशन होण्यासाठी. त्यामध्ये सुद्धा आपण अजून काय म्हणू शकतो की आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये काय झालं, आपले प्राईम मिनिस्टर कोण होते, जवाहरलाल नेहरू होते. तर त्यांना काय केलं की अमेरिकन ब्लॉक मॉडेल, आता अमेरिकेमध्ये ब्लॉक मॉडेल होतं पंचायत राज सारखंच, त्यांच्या इकडचं ब्लॉक मॉडेल. ओके, त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं, आपले जे जवाहरलाल नेहरू होते ना, पंडित नेहरू, त्यांच्या लक्षात आलं की अमेरिकेमध्ये ब्लॉक मॉडेल आहे आणि त्यामध्ये ते सेक्युअर पार्टिसिपेशन ऑफ पीपल इन रुरल डेव्हलपमेंट. त्यांच्या लक्षात आलं की रुरल जी डेव्हलपमेंट आहे ना त्यामध्ये लोक पार्टिसिपेट करतात आणि ह्या ब्लॉक मॉडेलमुळे तिथली डेव्हलपमेंट होती. त्यानंतर मग आपल्या जे प्राईम मिनिस्टर होते ना पंडित नेहरू, तर त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांना काय केलं की अंडर द कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम लॉन्च केला आपल्या इथं. कधी केला तो, 1952 मध्ये, 1952. ओके, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. मग त्यामध्ये आता थोडक्यात ही आपली जी सिस्टीम आहे ना पंचायत राज, कशी कशी डेव्हलप होत गेली, कशी कशी सुधारत गेली, आपल्याकडे कशी आली, तर हे तुम्हाला आता लक्षात आलं जातील. त्यानंतर मग तुम्हाला मी सांगतो की द सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे अपॉइंटेड बलवंत राय मेहता कमिटी 1956. ह्या ज्या कमिटीत ना ते मी तुम्हाला 1 to 1 एक्सप्लेन करणार होते पुढच्या पॉईंट मध्ये. म्हणजे कोणत्या, आता कसं असतं तुम्हाला सांगतो, आपल्या इथं कोणताही पंचायत राज सिस्टमाचा कोणताही कायदा तर तुम्ही बऱ्याच वेळा स्टडी करत असाल, वेगवेगळ्या कमिटी असतात बघा, नरसिंह कमिटी असते पंचायत राज मध्ये, तुम्हाला सांगतो बलवंतराय मेहता कमिटी आहे. हा, त्यामध्ये MC आपण म्हणतो ना मेहता किंवा VP सिंगचं गव्हर्नमेंट असेल, तर ह्या कमिटी असतात. आता ह्या पंचायत राज मध्ये तुम्हाला सांगतो राजीव गांधींचं गव्हर्नमेंट होतं, त्यानंतर PV नरसिंहराव होते आपले प्राईम मिनिस्टर, त्यांचं गव्हर्नमेंट होतं, त्यानंतर VP सिंग जे प्राईम मिनिस्टर होते त्यांचं गव्हर्नमेंट होतं. तर ह्या सर्व लोकांनी काय केलं, प्रत्येक गव्हर्नमेंटच्या काळामध्ये त्यांना घेतलेले डिसिजन, थोडक्यात मग ते पंचायत राज सिस्टीम कसं डेव्हलप करत गेलं, बरोबर आहे. तर हे तुम्हाला आता लक्षात येईल. थोडक्यामध्ये कोणताही, आता पंचायत राज सिस्टीम जे आहे ना, कमिटी म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल ते त्यांचं मत मांडत असतात. आता बलवंतराय मेहता कमिटी म्हणलं ना, तर त्यांना 1957 मध्ये त्यांचं मत, त्यांना कसं वाटतं की पंचायत राज सिस्टीम कशी असली पाहिजे, अकॉर्डिंग टू बलवंतराय त्यांना वाटतं अशी सिस्टीम असली पाहिजे. त्या अशोक मेहता म्हणतात नाही अशी असली पाहिजे. त्यामध्ये असंही होऊ शकतं, अशोक मेहता म्हणतील की नाही, बलवंतरायांचे जे हे जे पॉईंट आहेत ते मला डिमेरिट्स वाटतात आणि हे मेरिट्स आहेत, असेही प्रकार होऊ शकतात त्यामध्ये. हा, तर आता आपण काय करूया, हे तुम्हाला आता बेसिक जे हे आहे ना, आपण हिस्ट्री जे आहे ना तर ते बघितलेली आणि ते आता आपण मेहता कमिटी जे आता 1 to 1 ह्याच्यामध्ये आपण ते बघणारच आहे. ओके, तर त्यामध्ये आता सर, आपण सर कोणती कमिटी बेटर आहे हे कोण डिसाइड करतं मग? आता ह्यामध्ये कसं असतं तुम्हाला मी सांगतो, आता कमिटी असते. आता मला सांगा आपल्या इथं कायदा कोण तयार करत असतं, तर लेजिस्लेचर म्हणजे कोण असतं, कायदे मंडळ. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की 2021 आता सध्या सत्तेत कोणतं गव्हर्नमेंट आहे, नरेंद्र मोदींचं गव्हर्नमेंट आहे. तर आता ह्या कमिटी आहेत, तर ह्या कमिटी वेगवेगळे त्यांचे ओपिनियन देतात. मग ते जे बिल असतं, कायदा कसं बनतं मी तुम्हाला काल सांगितलं, सुरुवातीला ते काय असतं, बिल असतं. बिल ते काय होतं, लोकसभेत मांडलं जातं. आता फॉर एक्झाम्पल बीजेपी सत्तेत आहे, तर त्यामध्ये काय होतं, बीजेपी गव्हर्नमेंट जे आहे ते बिल काय करतं, लोकसभेत सुरुवातीला मांडतं. लोकसभेत मांडल्यानंतर त्यामध्ये 2 प्रकार असतात, सिंपल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी. तर त्यामध्ये कसं राहतं की ते जे मेजॉरिटी पीपल असतात ना, मी काल एक्झाम्पल दिलं 1/3 सिंपल मेजॉरिटी म्हणजे 1/3 पीपल, म्हणजे फॉर एक्झाम्पल हाऊस मध्ये 90 लोक आहेत, त्यामध्ये 30 लोक काय करतात, त्यांना मेजॉरिटी 30 लोकांची मेजॉरिटी केल्याशिवाय ते बिल पास होत नाही. थोडक्यात कसं होतं, लोकसभेत ते बिल पास होतं. वोटिंग असं म्हणताय? हा, काय ते मेजॉरिटी म्हणजे आपली वोटिंग, पब्लिकची वोटिंग. हा, आपली पब्लिकची नाही. आता एक लक्षात घ्या, कायदा कसा बनत असतो, आता हे कमिटी आहे बरोबर आहे, त्या ह्या कमिटीने काय केलं असतं की ह्यांना त्यांचे ओपिनियन देतात पंचायत राज बद्दल. आता कायदा कसा बनतो, तर सुरुवातीला तो लोकसभेत पास व्हावा लागतो. लोकसभेत म्हणजे कसं, आपले रिप्रेझेंटेटिव्ह कोण असतात, आपण निवडून दिलेले खासदार, बरोबर आहे. आपण काल डेमोक्रेसीमध्ये तेच बघितलेलं आहे. डेमोक्रेसीमध्ये आपण डिसिजन घेतो म्हणजे कोण घेतो, आपले रिप्रेझेंटेटिव्ह डिसिजन घेत असतात. ओके, म्हणजे आपण निवडून कोणाला देतो, खासदारांना निवडून देतो, बरोबर आहे. तर लोकसभेमध्ये ते बिल पहिल्यांदा पास व्हावं लागतं. त्यानंतर लोकसभेत फक्त पास होऊन चालतं का, नाही झालं, त्यानंतर लोकसभेतलं बिल पास झाल्यानंतर राज्यसभेत पास करावं लागतं. ओके, लोकसभा, राज्यसभा, आणि त्यानंतर आपले प्रेसिडेंट ऑफ इंडिया जे असतात, ज्या दिवशी त्यावरती साईन करतात त्या दिवशी ते कायदा स्वरूपात येत असतं. आलं का लक्षात तुमच्या, तर नाही तुमचा पॉईंट क्लिअर झाला हा? हो, झालं सर. झालं ना. ऍक्च्युली एक लक्षात घ्या, तुम्हाला आता अजून एक असा प्रश्न पडू शकतो की लोकसभेत बिल फॉर एक्झाम्पल बीजेपीचं पास झालं, हा, राज्यसभेत समजा पास नाही झालं, तर तो कायदा होत नाही, लक्षात घ्या.
म्हणजे ह्यामध्ये प्रकार कसा असतो अजून एक सांगतो तुम्हाला. लोकसभेत पास झालं, राज्यसभेत पास झालं, प्रेसिडेंट सुद्धा. आता बऱ्याच वेळा तुम्ही महाराष्ट्रामध्ये राजकारण बघत असाल, आपण म्हणतो ना देशामध्ये हेड ऑफ द स्टेट कोण असतो, तर आपले प्रेसिडेंट असतात. आणि महाराष्ट्रामध्ये कोण असतो, तर आपले गव्हर्नर, आपण मराठीत त्याला राज्यपाल म्हणतो. आता ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये कसं राहतं की कोणतंही बिल पास केलं, लोकसभा राज्यसभा, तर प्रेसिडेंट सुद्धा त्यासाठी वेळ घेऊ शकतात मुद्दाम. फॉर एक्झाम्पल लगेच साईन करू शकतात, 3 महिने 4 महिने मुद्दाम थोडंसं लेट करू शकतात. पण कायदा काय म्हणतो, लोकसभा राज्यसभा बिल पास झालं ना तर ऍक्च्युली प्रेसिडेंटला ते बिल पासच करावं लागतं. ते असे म्हणू शकत नाही की मला हे चुकीचं वाटतं, मला ते चुकीचं वाटतं. ओके, म्हणजे ते कायदा स्वरूपात फक्त प्रोसिजर कशी आपली कायद्याची, दोन्हीकडे बिल पास झालं आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाची आज साईन झाली 1 तारखेला. मग कायदा काय म्हणतो, आता तुम्हाला त्याचं मी काल उदाहरण दिलं होतं. फॉर एक्झाम्पल 1 तारखेला कायदा तयार झाला आणि त्यावरती साईन 2 तारखेला झाली, 2 जानेवारीला साईन झाली. तर आपला कायदा म्हणतो, आपण कसं म्हणायचं की दिस लॉ इज अ केम इन टू फोर्स किंवा इनॅक्टेड 1 जानेवारी 2021. 1 जानेवारी 2021ला इनॅक्ट झाला. इनॅक्ट म्हणजे काय, तयार झाला. बट इट इज अ केम इन टू फोर्स 2 जानेवारी 2021. म्हणजे 2 जानेवारीला ज्या दिवशी जे प्रेसिडेंट आहे त्यांची साईन होते, त्या दिवशी तो कायदा केम इन टू फोर्स, म्हणजे तो कायदा आपण म्हणतो ना अंमलात येणे, तयार होणं आणि अंमलात होणं. ओके, तर ह्या गोष्टी प्रोसेस आलं का लक्षात? सर कायदा आहेत ना आता तुम्ही सांगितले, तर यांची जर आपल्याला लिस्ट वगैरे असेल तर रेफरन्स साठी तुम्ही कोणती बुक सांगताल? म्हणजे कायद्याचं आता एक लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशन जे आहे ना, आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला मी बरेचसे बुक्स आहेत ऑथरचे. आता रतनलाल धीरजलाल म्हणजे जवळजवळ एक 4,000 पानांचं बुक आहे. मग ते तुम्ही वाचू शकता का एवढं मोठं बुक? तर वाचू शकत नाही. तर तुम्हाला मी ह्यामध्ये काय करू शकतो, बेअर ऍक्ट नावाचा प्रकार असतो आमच्या कायद्यामध्ये. बेअर ऍक्ट म्हणजे कसं असतं की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जेवढे आर्टिकल्स आहेत कॉन्स्टिट्यूशन आपल्या त्यामध्ये, तर ते सर्व आर्टिकल्स जे आहेत ना, तर ते छोट्या छोट्या स्वरूपात सगळे शॉर्टमध्ये त्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तर ह्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, कॉमेंट्री म्हणतो. आता कायद्यामध्ये कसं असतं, कॉमेंट्री असते. कॉमेंट्री म्हणजे कसं असतं की फॉर एक्झाम्पल ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितलं, आर्टिकल आता 14 आहे, एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आर्टिकल 14 मध्ये काय म्हणलेलं आहे की इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. सर्व कायद्यासमोर समान आहे, एवढंच सांगितलेलं आहे. त्यामध्ये नो डिस्क्रिमिनेशन ऑफ कास्ट, नंतर प्लेस ऑफ बर्थ, सेक्स हे सांगितलंय. मग आता मला तुम्ही सांगा, एवढं वाचून तुम्हाला लक्षात येणार आहे का? नाही लक्षात येणार. मग त्यासाठी आता आम्हाला लॉला असताना आम्ही काय करत होतो, डॉक्टर JN पांडे म्हणून होते, ते ऑथर आहेत खूप. मग ते आम्हाला लॉला ते बुक त्यांना प्रोव्हाइड केलं होतं. त्या पुस्तकामध्ये कसं होतं की मग फॉर एक्झाम्पल आमच्या त्या पॉईंट खाली 10 ते 12 केस लॉ असायच्या. केस लॉ म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, केस लॉ म्हणजे कसं की कोर्टासमोर ही केस होती, ह्या केसमध्ये असं असं घडलं आणि कोर्टानं हा निकाल दिला. मग आम्हाला तर ऍक्च्युली LLB ला आम्हाला काय करायला लागतं, प्रत्येक क्वेश्चन मध्ये कमीत कमी 40 ते 50 केस लॉ आम्हाला त्यामध्ये आन्सर मध्ये लिहावं लागत होत्या. त्यामागचा उद्देश काय आहे की केस लॉ जर स्टडी केल्यानंतर ते कम्पॅरिझन होतं, सर्व गोष्टी होतात. तसं तुम्ही कॉन्स्टिट्यूशन जर म्हणताल बेसिक, मी तुम्हाला 2-3 बुक सांगेल, पण ते बुक्स तुमच्यासाठी सफिशियंट का होणार नाहीत. तर आता LLB मध्ये तो 3 वर्षाचा 5 वर्षाचा कोर्स आहे, त्यामध्ये तुम्ही करू शकता. पण ऍज अ नॉलेज म्हणून तुम्ही म्हणताल ना, तर तुम्ही त्या लक्ष्मीकांत म्हणून आहे, तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर देत असाल तर इंग्लिशमध्ये लक्ष्मीकांत आहे आणि मराठीमध्ये जर म्हणतात तर युनिक अकॅडमी तुम्हाला माहितच असेल, त्यांचं सुद्धा एक बुक आहे. त्यामध्ये बेसिक प्रोव्हिजन खूप अशा सिंपल लँग्वेज मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि जरी तुम्हाला त्याबद्दल काय हे वाटत असेल ना, तुम्हाला जर हवीच असेल लिस्ट, तर मी काय करेल, तुम्हाला अजून थोडंसं सर्च करून तुम्हाला कोणतं सिंपल लँग्वेज मध्ये कोणत्या बुक्स मध्ये मिळेल, तर मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करायचं किंवा त्या बुकचं नाव सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ऍज अ नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा हे माहित असणं गरजेचंच आहे थोडक्यात आपल्यासाठी. सर ऐका ना, माझा क्वेश्चन मी जरा ब्रीफ मध्ये सांगतो. हे बघा, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे ना सगळ्यांसाठी वेगवेगळे लॉ केलेत, म्हणजे स्टुडंट साठी वेगळे, फिमेल प्रोटेक्शन साठी वेगळे. तर सर मला एखाद्या पर्टिक्युलर, जसं की आता मेडिकल आलं, तर याच्यामध्ये पण एक लॉज असणार काय ना काय गव्हर्नमेंटचा. तर मला कुठलं ते एकच पर्टिक्युलर, समजा शेती पण, तर हा एक वेगळा टॉपिक आहे. तर मला फक्त या टॉपिक वरच जर लॉ घ्यायची असेल, लिस्ट घ्यायची असेल, तर मी म्हणजे कशी घेईल ते बुक्स? बेसिक सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही जरी डाऊट झाला कायद्याबद्दल, आता आम्हाला तो सांगतो तुम्हाला. ऍक्च्युली आता LLB LLM आम्ही कोर्टात प्रॅक्टिस करतो, पुण्यामध्ये असेल, बॉम्बे हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल. तर जवळजवळ 60 लॉज आहेत, 60 किंवा 70 लॉ आपल्या भारतामध्ये आहेत. त्यामध्ये इंडियन पिनल कोड असेल, CRPC असेल, प्रत्येक कायद्यामध्ये 500 सेक्शन्स आहेत. आता मला तुम्ही सांगा की एक माणूस एवढे सेक्शन्स आपण पाठ लक्षात ठेवू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल असे एवढे आपल्याला लिमिटेशन आहेत. मग आता आम्हाला सुद्धा कसं असतं, कोर्टामध्ये जेव्हा आम्ही केस लढत असतो तेव्हा आम्हाला बेअर ऍक्ट म्हणजे कसं असतं की छोटं पुस्तक, त्यामध्ये डायरेक्ट फक्त सेक्शन्स असतात. मग त्यामध्ये ते आमच्या सोबत असतं.
कोर्टामध्ये आम्ही काय करतो, केसमध्ये जर आम्ही कोर्टाला रेफरन्स देतो, मग कोर्ट आम्हाला म्हणत नाही तुमचे सगळे सेक्शन पाठ असले पाहिजेत. मग फॉर एक्झाम्पल आम्ही लगेच बघतो, हा ह्या बुकमध्ये आर्टिकल सेक्शन 23 हे आहे ते माझ्या केसशी रिलेटेड, मग ते मी कोर्टाला वाचून दाखवतो हे 23 मध्ये काय काय सांगितलेलं आहे. तर थोडक्यात तुम्ही म्हणताय ना, तर ह्याचं सोपं एक्झाम्पल देतो तुमचं गुगल. हा, आता गुगलमध्ये कसं असतं, तुम्हाला बेर ऍक्ट सुद्धा गुगलमध्ये मिळू शकतात ऑनलाईन आजकाल. आता हे ऑनलाईन म्हणजे थोडक्यात तुम्ही आता शेतीबद्दल बोलला, तर तुम्हाला ज्या संदर्भात पाहिजे तर त्याबद्दल तुम्ही टाकलं तर तुम्हाला लगेच त्याचे कायदे मिळतील. फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्रामध्ये आहे बियाणांचा कायदा म्हणला तुम्ही, आणि बियाणांची प्रोसेस कशी असते, बियाणांचा कायदा काय आहे, त्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटने काय काय अधिकार दिलेले आहेत. ओके, तर त्या आपल्याला जर बियाणं खराब लागले तर आपण कुणाविरुद्ध अपील करू शकतो, कुणाविरुद्ध काय कारवाई करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल मध्ये कोणताही जो कायदा असतो ना, त्यामध्ये ह्या सर्व प्रोव्हिजन दिलेले असतात. तुम्ही म्हणला आता स्टुडंट बद्दल आहे, तर स्टुडंटचे राईट बाबा, आता तुम्हाला बेसिक काय बघितलं पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्टुडंटचं रिलेटेड कोणतं आर्टिकल आहे, कोणत्या कायद्याखाली आपल्याला काय म्हणजे अधिकार दिलेले आहेत, काय अधिकार दिलेले आहेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा काय प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे कायदे असतात. आता ह्यामध्ये जो कसं की आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे की आपली जी केस, आता आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो कोर्टामध्ये केस जाते, केस दाखल केली जाते. आता तुम्ही हा आता मुद्दा काढला, तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल देतो. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक फॅमिलीची केस आलेली, हा, किंवा एक लँडची केस आलेली. तर आता लँड असेल तर सिव्हिल आहे, फॅमिली असेल तर फॅमिली मॅटर आहे. तर ह्यामध्ये कसं असतं, कोर्टात ज्यावेळेस आम्ही ती केस दाखल करतो, तर दाखल करण्याचं एक स्ट्रक्चर ठरलेलं आहे. हा, आपण म्हणतो ना एक फ्रेम असते, फ्रेम, त्या फ्रेमवर्क मध्ये ती दाखल केली पाहिजे. थोडक्यामध्ये कसं असतं, कॉज ऑफ ऍक्शन, फॉर एक्झाम्पल आमचं ते स्ट्रक्चर ठरलं, त्या फ्रेमवर्क मध्ये जर बसवता आली आम्हाला, तरच ती केस कोर्टात ऍडमिट होते. जर त्या फ्रेमवर्क मध्ये बसली नाही तर कोर्ट ती केस डिसमिस करतं. ओके, म्हणजे डिसमिस म्हणजे ते कट म्हणजे रिजेक्ट करून टाकतं. थोडक्यात म्हणजे प्रॉपर त्या डायमेन्शन मध्ये आपली केस बसली पाहिजे. तसंच तुम्हाला काय, तुमचा काही जरी प्रॉब्लेम असेल, स्टुडंट असाल, तुम्हाला नॉलेज म्हणून तुम्हाला कोणता कायदा पाहिजे, हा तुम्हाला कायदा पहिल्यांदा तुमचा शोधता आला पाहिजे की हा माझा अधिकार जो व्हायलेट शेतीबद्दल असेल किंवा फॉर एक्झाम्पल स्टुडंट बद्दल असेल, तर पहिल्यांदा स्टुडंटचे राईट्स कशामध्ये आहेत, स्टुडंटच्या राईट्सशी रिलेटेड कोणते कोणते कायदे आहेत. तुम्ही नेटवरती आता कसं करू शकता, फॉर एक्झाम्पल की आता तुम्ही शेतीबद्दल बोलला की लँड रिलेटेड लॉ इन महाराष्ट्र, किंवा लँड रिलेटेड लॉ इन इंडिया, ओके, किंवा स्टुडंट लॉ रिलेटेड इन इंडिया असं टाकलं तुम्ही, किंवा महाराष्ट्र. आता ह्यामध्ये महाराष्ट्राचे सुद्धा काय काय कायदे असतात, देशाचे कायदे असतात. ओके, तर तुम्ही त्यानंतर मग थोडंसं बघितलं, तुम्हाला कंपॅरिझन करून दिला नाही माझा जो जो स्टेट वाईज वेगवेगळे असतात का? नेटवरती तुम्ही सर्च करू शकता. थोडक्यात तुम्ही आता म्हणला ना स्टुडंटचे कायदे कोणते असतील, शेतीचे कायदे कोणते असतील. आता मी तुम्हाला सांगितलं भारतामध्ये कायदे खूप आहेत, बरोबर आहे. आता लॉ मध्ये सुद्धा कसं होतं ऍक्च्युली की आम्हाला सुद्धा कसं राहतं ऍक्च्युली की आता आपलं सीपीसी असेल, सीआरपीसी असेल, हा, म्हणजे डे बाय डे कोर्टाचे मॅटर चालतात ना, त्या रिलेटेड ह्या गोष्टी असतात. त्यामध्ये सब प्रकार असतात, तुम्हाला मी सांगतो. आपण म्हणतो सहकारी कायदा वेगळा, बँकेच्या केस वेगळ्या केसमध्ये चालतात, क्रिमिनल फौजदारी म्हणतो त्या केस वेगळीकडे चालतात, सिव्हिल केस असतात ते वेगळीकडे. त्यानंतर आता धर्मदाय आयुक्त असेल, ट्रस्ट असेल, ओके, त्यानंतर म्हणजे भारतामध्ये त्यामध्ये लेबर लॉ, जे आपले कामगार असतात, हा, कामगार आणि त्यांचे काय केसेस वेगळीकडे चालतात. म्हणजे भारतात व्हरायटी ऑफ कोर्ट्स आहेत. म्हणजे पुण्यामध्ये म्हणसाल तर जवळजवळ 15 ते 20 प्रकारचे कोर्ट आहेत वेगवेगळे. आम्हाला त्यानुसार ते तिथं काम करावं लागतं. ओके, तर झाला का तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, का नाही झाला क्लिअर प्रॉब्लेम? सर मला डिफरन्स सांगू शकता का ऍडव्होकेट अँड लॉयरच्या दोघांमधला? नाही, ऍडव्होकेट आणि लॉयर एकच. ऍडव्होकेट म्हणजे ऍक्च्युली कसं असतं तुम्हाला मी सांगतो. आता मी स्टुडंट आहे लॉचा, बरोबर आहे. तर ऍक्च्युली मी आता दोन प्रकार आहेत. LLB मध्ये कसं राहतं, 12वी नंतर जो तो 5 वर्षाचा कोर्स आहे, 5 इयर्स कोर्स, त्याला प्री लॉ म्हणतात. आणि ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स आहे. ओके, तर ग्रॅज्युएशन झालेलं 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला LLB डिग्री मिळते. 12 नंतर 5 वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला LLB डिग्री मिळते. आता आम्हाला LLB डिग्री मिळते, पण LLB डिग्री मिळाल्यानंतर आम्हाला काय करावं लागतं, प्रॅक्टिस आपण करतो, इंटर्नशिप नावाचा प्रकार असतो. तर त्यामध्येच कसं असतं, आम्हाला LLB डिग्री मिळते, पण ऍडव्होकेट आम्ही कधी होतो, तर त्यानंतर आम्हाला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, देशामध्ये म्हणसाल तर बार काउन्सिल ऑफ इंडिया असतं, हा, म्हणजे वकिलांची संघटना देशामध्ये बार काउन्सिल ऑफ इंडिया. महाराष्ट्रामध्ये काय असतं, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, हा, ह्यांची काय असते, एक संघटना असते. त्यामध्ये आता मी फॉर एक्झाम्पल पुण्यामधून लॉ कॉलेजमधून LLB डिग्री म्हणजे मी LLB पास झालो. त्यानंतर मग मी काय केलं, बार काउन्सिल ऑफ इंडियाची एक परीक्षा असते ऑब्जेक्टिव्ह नावाची, तर ती परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर मग ती परीक्षा दिली, आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर मग फॉर एक्झाम्पल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने मला सनद दिली. सनद म्हणजे काय, इट इज अ लायसन टू प्रॅक्टिस. थोडक्यात तुम्हाला लायसन्स दिलं कोर्टामध्ये प्रॅक्टिस करण्याचं महाराष्ट्रामध्ये. ओके, म्हणजे थोडक्यामध्ये मी LLB स्टुडंट, LLB झाले की तो कोर्टात प्रॅक्टिस करू शकतो का, नाही. त्याला ज्यावेळेस सनद मिळते,
सनद म्हणजेच काय, त्याला एक आपण म्हणतो ना डिग्री मिळणं वेगळं, आणि सनद म्हणजे लायसन, थोडक्यात साध्या भाषेत लायसन मिळतं, आणि त्यानंतर मग मी महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रॅक्टिस करू शकतो. ओके. म्हणजे सर ऍडव्होकेट असो का लॉयर दोघांना लायसन्स शिवाय हा, केस लढता ऍडव्होकेट येत नाही. लॉयर असतात म्हणजे त्यांना सनद मिळालेली असते, म्हणजे ते प्रॅक्टिस. थोडक्यात काय असतं की ऍडव्होकेट म्हणजे कोण असतो, की जो इट इज अ ऑफिसर ऑफ कोर्ट, म्हणजे कोर्टात प्रॅक्टिस करणारा ऑफिसर असतो. थोडक्यात ऍडव्होकेटचा रोल काय असतो, की तुमच्या वतीनं तो बाजू मांडत असतो. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही, फॉर एक्झाम्पल तुमचा राईट व्हायलेट झालेला आहे. आता फॉर एक्झाम्पल असं समजा तुमचा आणि तुमच्या मित्राची भांडणं झालेली आहे, आणि तुम्हाला समजा त्या मित्रानं मारलेलं आहे. मग आता तुम्ही डायरेक्ट कोर्टात जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. तुम्ही काय करता, तुमचा ऍडव्होकेट अपॉइंट करता, आणि त्या ऍडव्होकेट थ्रू तुमची बाजू, तुमचा ऍडव्होकेट काय करतो, तुमच्यावरती कसा अन्याय झालेला आहे ते कोर्टापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि सर लॉयर काय करतो मग याच्यामध्ये? एक लक्षात घ्या, ऍडव्होकेट आणि लॉयर एकच असतो, वेगळा नसतो. ऍडव्होकेट आणि लॉयर, त्याला आपण काय म्हणतो ना, ऍडव्होकेट लॉयर म्हणजेच वकील एक थोडक्यात. ऍडव्होकेट लॉयर वेगळं नाहीये, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल अनेक नाव म्हणतो ना आपण, ऍडव्होकेट प्रॅक्टिस करतो ते. आलं का येस लक्षात सर. तुमच्या? म्हणजे हो जनरल हो सर. टर्म आहे थोडक्यात. लॉयर कसं म्हणतो, जनरल टर्म. आता लॉ मध्ये मी तुम्हाला सांगितलं, बॅचलर ऑफ लॉ इज अन ऍडव्होकेट, थोडक्यात स्पेशलिस्ट असतो तो. LLB, हा, बॅचलर ऑफ लिगल लॉ, हा आपण म्हणतो ना थोडक्यामध्ये. बॅचलर ऑफ लॉ म्हणजेच काय, तुमचं LLB, आणि बॅचलर ऑफ आपण हे म्हणतो ना, मास्टर LLM, मास्टर ऑफ लॉ. मग तुमच्याला एक साधं लक्षात ठेवा, ऍडव्होकेट आणि लॉयर म्हणजे कोण, जो सनद घेतो आणि कोर्टात प्रॅक्टिस करतो. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, जस्ट तुम्ही आता बोलला ना, आता मध्ये पुण्यामध्ये एक केस आली होती, एक ऍक्च्युली कोर्टामध्ये एक केस चालू होती. आणि केस चालू, आता तुम्ही कायद्याचं बोला पिक्चर बघितलेला का? कोणतं सर? कायद्याचं बोला म्हणून एक मराठी पिक्चर होता, मूवीज होता, बघितलाय का तुम्ही? नाही मकरंद नसेल बघितलं. नाही. तर ऍक्च्युली काय झालं तुम्हाला सांगतो, की त्या केसमध्ये तो आपण बघितलं असेल की एक ऍडव्होकेट होते आणि ते कोर्टात केस लढत होते, आणि शेवटच्या क्षणाला त्या केसमध्ये त्यांच्या लक्षात होतं की त्यांना सनदच घेतलेली नाहीये. बरोबर आहे, आणि कोर्टामध्ये केस लढत होते. हा, आता हे असं फॉर एक्झाम्पल कसं असतं, कोणतीही सिस्टीम असते, कधी कधी असं होऊ शकतं. आपण काय प्रत्येक वेळेस स्कॅन केलं जात नाही. आता आम्ही कोर्टात जातो, आता आजकाल नवीन पद्धत अशी आहे की आम्हाला सनद नंबर तिथं लिहावा लागतो केस दाखल करताना. बरोबर आहे, आता ते त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांना ती सिस्टीम केली. तर फॉर एक्झाम्पल त्यामध्ये काय झालं, ते LLB झाले होते, म्हणजे LLB पास झाले होते, पण त्यांना सनद घेतली नव्हती. जोपर्यंत तुम्ही सनद घेत नाही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राची आणि गोवाची, तोपर्यंत कोर्टामध्ये केस दाखल म्हणजे साईन करण्याचा अधिकार नाही. वकील पत्रावरती आपण म्हणतो ना, वकालतनामा, केस घेताना तुम्हाला पक्षकाराचे वकालतनामा सही करावं लागते आपल्याला, की ह्या व्यक्तीची मी केस घेतलेली आहे. ओके, ती तुम्हाला बंधनकारक असते, तर त्याच्यावरती साईन करता येत नाही. जर तुम्ही तसं केलं तर कायद्यानं तो गुन्हा होतो. सर क्रॉस चेक करत नाहीत का ते चलनला? नाही नाही नाही, आता हे तुम्हाला मी काय सांगितलं, भारतामध्ये खूप आपली मोठी सिस्टीम आहे. तुम्ही मला सांगा आता की असं होऊ शकतं नकळत, मग हे झाल्यानंतर सापडल्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षा झाली ना, ज्या व्यक्तीनं असं केलं ना. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, आता तुम्हाला ते ऐकल्यानंतर आता खरं खूप आपल्याला म्हणजे लेंदी होत चालले लेक्चर, हरकत नाही, तुम्ही प्रश्न विचारताय, इंटरेस्टिंग वाटतंय मला, अडचण नाही. तुम्हाला ते एक्झाम्पल देतो. 2013 मध्ये तुम्ही, आता तुम्ही ऍक्च्युअली न्यूजपेपर वाचता का? तुम्ही आता इंडियन एक्सप्रेस असेल किंवा एक लोकसत्ता असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असता, तुमचे पुस्तक पेपर वाचणे येतीलच, वेगवेगळ्या न्यूज असतात. तर ऍक्च्युअली 2013 मध्ये काय झालं होतं, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IAS ऑफिसर असतो, बरोबर आहे. तर IAS ऑफिसरची निवड कशी होते तुम्हाला माहिती आहे. देशामध्ये 2 सर्व्हिसेस आहेत, एक म्हणजे युनियन पब्लिक कमिशन, आणि महाराष्ट्रामध्ये म्हणतात तर MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, आपण त्याला MPSC म्हणतो, देशामध्ये UPSC म्हणतो. आता ह्यामध्ये फरक काय असतो, UPSC मध्ये कसं राहतं की IAS IPS IRS म्हणजे हे डायरेक्ट ऑफिसरची निवड केली, एक सुपर क्लास वन ऑफिसर असतात, त्यांची डायरेक्ट प्रोसेस कशी असते, त्यामध्ये सुद्धा पहिल्याला प्रिलिम एक्झाम असते, हा, ऑब्जेक्टिव्ह टाईपची, नंतर मेन्स असते, आणि नंतर इंटरव्ह्यू असतो. ह्या 3 सायकल मधून जे मुलं पास होत जातात ते मुलं डायरेक्ट त्यामध्ये जनरल रँकिंग पहिल्या 100 मध्ये जी मुलं येतात ते IAS ऑफिसर होतात, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. त्यानंतर जी मुलं असतात ते इंडियन पोलीस सर्व्हिस, त्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, त्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात यामध्ये. तर ह्यामध्ये प्रकार तुम्हाला गंमत सांगतो, 2013 मध्ये काय झालं, आपल्या देशामध्ये ना एक फॉर एक्झाम्पल 900 टोटल जागा होत्या, 900 मुलांचं सिलेक्शन झालं. 900 मुलांचं सिलेक्शन झाल्यानंतर काय झालं, त्यांचं ट्रेनिंग कुठं होतं, मसुरीमध्ये होतं. मसुरी नाव ऐकलंय का तुम्ही? मसुरीमध्ये त्यांचं ट्रेनिंग होतं. तर त्या ट्रेनिंग मध्ये काय झालं, ट्रेनिंग मध्ये त्यांचा फाउंडेशन नावाचा कोर्स, आपण हे डिटेल्स आता हे ऍक्च्युली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा मी लेक्चर्स बरेचसे घेतलेले, त्यामुळे जे तुम्हाला नॉलेज म्हणून सांगतो, ते ह्यामध्ये सुद्धा कसं असतो, ऑफिसर लोकांचा फाउंडेशन नावाचा कोर्स असतो. फाउंडेशन नावाचा म्हणजे तो 100 दिवसांचा कोर्स असतो. त्या 100 दिवसामध्ये सर्वजण एकत्र असतात,
आणि 100 दिवसानंतर काय होतं, IAS लोकांचं इतर ट्रेनिंग वेगळं चालू होतं वेगळ्या ठिकाणी, IPS लोकांचं हैदराबादला होतं आपल्या, नंतर IRS लोक असेल तर त्यांचं वेगळ्या ठिकाणी होतं. तर ह्या केसमध्ये काय झालं, फाउंडेशन नावाचा कोर्स झाला, ती बॅच कंप्लीट झाली IAS लोकांची, IAS लोकांची. आणि त्यानंतर कसं होतं तुम्हाला सांगतो की आपले भारताचे जे राष्ट्रपती असतात ना, त्यांच्या त्यांच्या बरोबर एक फोटो सेशन असतं ह्या सर्व ऑफिसर लोकांचं. कोणा कोणासोबत असतं, तर आपले भारताचे राष्ट्रपती. तर त्यावेळेस आपले प्रणव मुखर्जी होते. आता जस्ट तुम्हाला एक मी हे म्हणजे विषय निघाला म्हणून सांगतो. तर त्यामध्ये काय झालं, त्या ट्रेनिंग मध्ये एक मुलगी होती. तर ती मुलगी ऍक्च्युली IAS ऑफिसर म्हणजे UPSC परीक्षा पास झालेली नव्हती. आता बघा प्रश्न कसा होता, ती UPSC परीक्षा पास झालेली नव्हती. इव्हन ती त्या जे हे होते ना आपले हे प्रेसिडेंट आपले प्रणव मुखर्जी, त्या प्रोग्रामला सुद्धा ती होती. फोटो सेशन मध्ये खुर्चीवर बसून मग सर्व ऑफिसर्स असतात, त्यांचे टीचर्स असतात जे तिथे ट्रेनिंग देणारे टीचर, आणि प्राईम आपले प्रेसिडेंट बसले असतात पुढं. तर त्या ग्रुप. हा हा प्रणव मुखर्जी. तर त्या केसमध्ये काय झालं, एक मुलगी होती. तर ती ऍक्च्युली UPSC परीक्षा पास नव्हती, पण तरी त्या फोटो सेशन मध्ये ती होती. आता तुम्हाला प्रश्न पडेल, UPSC किती देशातली सर्वोच्च परीक्षा आहे, आणि त्यामध्ये ती त्या फॉर एक्झाम्पल त्या फाउंडेशन कोर्स मध्ये होती थोडे दिवस. पण ते फॉर एक्झाम्पल कसं असतं, एक लक्षात घ्या, भारतामध्ये खूप आपलं पॉप्युलेशन खूप म्हणा, सिस्टीम म्हणा, सगळ्या गोष्टी. तर त्यामध्ये नंतर त्यांच्या लक्षात आलं की ती ऑफिसर त्यानंतर खूप तो मुद्दा गाजला. त्यानंतर त्यांना काय केलं, त्या ऑफिसर लोकांना तो फोटो देत असतात प्रत्येकाला, बरोबर आहे का. आता तुमचा तो प्रेसिडेंट बरोबरचा फोटो असतो, तुमची आठवण असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला लक्षात आलं का, तर त्या सिस्टीम मध्ये ती मुलगी गेली. ऍक्च्युली ती मुलगी होती, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच करत होती, खूप अभ्यास केला होता तिला. पण एक म्हणतात ना, प्रत्येक फील्डमध्ये कुणाचं सिलेक्शन होतं आणि कुणाचं सिलेक्शन होत नाही, बरोबर आहे. तर त्यानंतर ते गेले होते. पण तुम्हाला मी एक्झाम्पल का दिलं, आता तुम्ही मला सांगा फॉर एक्झाम्पल की आता आपल्या इथं बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे थोडक्यात कसं असतं की पळवाटा नावाचा प्रकार असतो, किंवा कुठे ना कुठे एक एक धागा मिळतो तुम्हाला, आणि माणूस त्या धाग्याचा गैरफायदा घेऊन. आता तेलगी प्रकरण झालं होतं, जे तुम्ही हा मुद्दा काढला, तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. पहिलं उदाहरण कळालं का तुम्हाला? हो सर, पण मग काही कारवाई झाली का त्याची? हा काय म्हणले? तिने फोटो काढला म्हणजे तिची जागा नव्हती तिथे तरी ती हा, म्हणजे बसली. थोडक्यात मला काय मग म्हणायचंय, काय? बघा कोणती सिस्टीम परफेक्ट नसते. म्हणजे आपल्या इथे घडलं, घडल्यानंतर आपल्याला कळलं की हे चुकीचं घडलं. तुम्ही मला म्हणलं का नाही, थोडक्यामध्ये कसं असतं, आपल्या कायद्यामध्ये तुम्हाला तुम्ही सांगा, कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, कोणत्याही व्यक्तीनं चोरी केली तर त्याला शिक्षा होते, बरोबर आहे. तर त्यामध्ये जो प्रकार कसा असतात, बेलेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल ऑफेन्स. कायदा काय म्हणतो, बेलेबल म्हणजे जामीन बेल मिळायला पाहिजे, नॉन बेलेबल ऑफेन्स. आता तुम्ही मला सांगा, साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्या इंडियन पिनल कोड मध्ये आर्टिकल 299 आणि 300 आहे. आता 299 आणि 300 काय आहे, तुम्हाला एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. कल्पेबल होमिसाइड इज अमाउंटिंग टू मर्डर, आणि कल्पेबल होमिसाइड इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर. तुम्ही म्हणताल अरे काय कल्पेबल होमिसाइड, ही आली लिगल टर्म, तुम्हाला समजणार नाही. आता कल्पेबल होमिसाइड इज अमाउंटिंग टू मर्डर, नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे कसं असतं की, आता फॉर एक्झाम्पल मर्डर कधी होतं, मर्डर एखाद्या व्यक्तीला मारलं कधी जातं. आता ऍक्च्युली आता टाइम खूप होतो, पण ठीक आहे असू द्या, आता निघालेला मुद्दा आहे, आता क्लिअर करतो. तर ह्यामध्ये कल्पेबल होमिसाइड 299 आणि 300 मध्ये फरक काय तुम्हाला सांगतो. त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. ह्या केसमध्ये कसं होतं, फॉर एक्झाम्पल आता हजबंड आणि वाईफ आहे. एका केसमध्ये काय झालं होतं, हजबंड वाईफ आहे, तर त्याने काय केलं, हजबंडनं वाईफला मारलं. हा, तर आता कायदा काय म्हणतो, आता जो ऍडव्होकेट असतो ना बेस्ट कोर्टामध्ये, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला मर्डरची केस आहे, त्याला कोर्टात शिक्षा द्यायची आहे. तर जो ऍडव्होकेट असतो तो काय करतो, त्याच्यावरती मर्डरचे चार्जेस असतात की त्यानं 300 अंडर सेक्शन 300 खाली त्याला शिक्षा देण्यात, म्हणजे मर्डर केलेलं आहे. तर आम्ही काय करतो, ऍडव्होकेट किंवा सिनियर ऍडव्होकेट असतात ते, तर ही जी केस आहे ती त्यांचं म्हणणं असतं मर्डर केलं, तर ती केस 300 मधून 299 मध्ये कशी आणता येईल, हे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता ह्यामध्ये तुम्ही म्हणता काय फरक आहे 300 आणि 299 मध्ये. आता तुम्हाला सांगतो, 300 नुसार जर शिक्षा दिली तर त्याला जन्मठेप नाही तर फाशीची शिक्षा आहे. एखाद्या माणसानं अंडर सेक्शन 300 खाली जर गुन्हा केला मर्डरचा, तर त्याला फाशी किंवा आपण जन्मठेप म्हणतो. पण त्या माणसाने 299 खाली जर कल्पेबल होमिसाइड इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर जर गुन्हा केला, तर त्या व्यक्तीला 3 वर्षाची शिक्षा आहे. आता ह्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला केस नुसार. एका केसमध्ये काय झालं होतं की एक हजबंड वाईफ होते, त्या दोघांची भांडण झाली, हजबंड वाईफला मारलं. हा, आता त्या केसमध्ये काय म्हणतात की त्याला हजबंड वाईफला बुक्की मारली. हा, आता त्यामध्ये काय झालं की ती मिसेस होती ती एक्सपायर झाली असं त्यांचं म्हणत, पण ते ऍक्च्युली बेशुद्ध पडली होती. हजबंडला काय वाटलं की ती ऍक्च्युली एक्सपायर झाली, बरोबर आहे. तर आता ह्यामध्ये बेसिक तुम्हाला काय लक्षात येईल की त्याला मारायचं होतं, पण तिला मारून टाकायचं होतं का.
नव्हतं सर पण नाही सर नव्हतं. आता तुम्हाला उदाहरण देतो, ऐका ना. ह्यामध्ये कसं असतं, कल्पेबल होमिसाइड मध्ये आता तुम्हाला अजून एक पुण्यातली केस सांगतो. आता हे मुद्दा निघाला, इंटरेस्टिंग आहे. थोडासा आज वेळ भले आजचा राहिलेला भाग आपण उद्या कंटिन्यू करू, तो विषय नाही. पण आता ही केस लावतो, तुम्हाला एक्झाम्पल देतो. हा, तर आता फॉर एक्झाम्पल कसं झालं होतं की ह्या केसमध्ये कसं होतं की हजबंड वाईफची भांडण झाली, हजबंडनं वाईफला मारलं. त्याला मारायचं होतं पण मारून टाकायचं नव्हतं, लक्षात घ्या. बुक्कीनं मारलं म्हणजे थोडासा राग आला, मारलं. पण ती ऍक्च्युली त्यावेळेस ती ऍक्च्युली काय होती, जिवंत होती, बेशुद्ध पडली होती. पण त्या हजबंडला काय वाटलं की ती एक्सपायर झाली. त्यानंतर हजबंडनं ते पुढची सगळी प्रोसेस करून टाकली. बरोबर आहे. मग मला तुम्ही सांगा, त्यानं सुरुवातीला मारलं त्यावेळेस ती म्हणजे कायद्याने काय म्हणतो, ही केस कशी झाली होती, मर्डरची होती. मग त्या ऍडव्होकेटनं काय झालं, कोर्टापुढे सगळं त्या गोष्टी सगळ्या प्रूव्ह केल्या आणि त्यामध्ये कोर्टाला असं निदर्शनास आलं की नाही, हे मर्डर नव्हता. इज अ कल्पेबल होमिसाइड इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर. आता ह्याचं उदाहरण तुम्हाला मी देतो अजून एक तुम्हाला, की कायद्यामध्ये कसं राहतं. आता पुण्यामध्ये ऍक्च्युली खूप एक गाजलेली केस होती. आता ही केस ऐकलं तुम्हाला तर असं वाटेल की अरे कसं. ह्या केसमध्ये काय झालं सांगतो तुम्हाला. एक एक व्यक्ती होता, त्याची सिस्टर होती. ओके, तर त्यांच्या सिस्टर होती, रेपची केस होती ऍक्च्युली. आता ही हा, तर ह्या केसमध्ये काय झालं होतं, ऍक्च्युली ज्या व्यक्तीनं रेप केला होता ना, कोर्टात ती केस चालू होती. हा, त्या केस चालू असताना काय झालं, त्या सिस्टमचा भाऊ होता तो रोज कोर्टात यायचा. जो व्यक्ती होता, जो आरोपी होता तो कोर्टातच होता रोज, त्याला अटकच झालेली होती. तर कोर्टामध्ये काय झालं, त्या जी सिस्टर होती ना, तिच्या भावाला लक्षात आलं की तो माणूस आता जो ज्यानं गुन्हा केलेला तो सुटत चाललेला आहे आणि कदाचित उद्या निकालामध्ये त्याला तो सुटू शकतो. थोडक्यात जे म्हणतात ना आपण, आता कायद्यामध्ये कसं असतं, इव्हिडन्स नावाचा प्रकार असतो, पुरावा. आपण कसं म्हणतो पुरावा. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठे evidence वर restriction आहे बघा. हा अ, ऐका ना, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कसं सांगितलंय की जो गुन्हेगार असतो, बरोबर का नाही, हा तर त्या गुन्हेगाराला सपोर्ट करणं पण गुन्हा हो असतो, आहेच बरोबर का ना, नाही. आहेच ना, बरोबर आहे. हा सर, तर माझा हा क्वेश्चन आहे की जो लॉयर असतो का नाही, हा हा तर तो लॉयर त्याच्याकडे जे पण क्लायंट येतात हा वकिलाकडे, हा हा तो त्याचं काम काय की केस लढायचं, बरोबर हा का हा नाही. हा तर आता दोन कोर्ट मध्ये आहेत कॅन्डिडेट, बरोबर का, त्या दोघांमधलं एक ना एक गुन्हेगार हे हे फिक्स आहे, बरोबर बरोबर. बरोबर तर तो लॉयर काय करतो की आपल्या जो क्लायंटला आहे ना वाचवायचा प्रयत्न करतो, बरोबर आहे, बरोबर. बरोबर. तर जर शेवटी रिझल्ट मध्ये कळलं की ज्याला तो वाचवायचा प्रयत्न करतोय तो गुन्हेगार निघाला, हा तर याच्यामध्ये जो लॉयर त्याला वाचवत होता हा हा तो गुन्हेगार आहे का नाही. हा हा हा. मग तुम्हाला असं वाटेल की त्यांना तो चुकीचं करतोय किंवा त्यालाही शिक्षा व्हायला पाहिजे, असं वाटतं का तुम्हाला? नाही, तो त्याचा लॉयर आहे, तो त्याला वाचवायचा प्रयत्न करतोय. आता बरोबर आहे. त्याला माहिती गुन्हा आहे, तो काय करतोय की त्याचा क्लायंटला वाचवतोय, हे त्याचं काम आहे. बरोबर आहे, पण बरोबर. शेवटी रिझल्ट काय लागलाय की तो ज्याचा वाचवायचा प्रयत्न करतो तो गुन्हेगार आहे. मग याच्यामध्ये दोन आता कंडिशन होतात बघा. लॉयरची जी रेप्युटेशन असते, इतक्या वर्ष केस जिंकला तो, टॉपला होता, ते रेप्युटेशन खराब होती. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सपोर्ट केलाय त्याला, गुन्हेगारला. आता तर तुम्हाला याच्यामध्ये गंमत, काय. आता गंमत सांगतो तुम्हाला. तुम्ही आता हे मला सांगताय ना, ऍक्च्युली काय असतं सांगतो तुम्हाला. आपला कायदा काय म्हणतो, आता एक साधी गोष्ट सांगा. कोर्टात दोन व्यक्ती जात असतात, ए मध्ये आणि बी मध्ये काहीतरी वाद होतो आणि ए आणि बी कोर्टात जातात, बरोबर आहे. हा, तर आता मला सांगा, एक ह्या केस मध्ये काय होतं, कोणतरी खरं बोलत असतं, कोणतरी खोटं बोलत असतं, बरोबर आहे. ए काय म्हणतो, माझं म्हणणं बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल ए म्हणतो की मी बीला नाही मारलेलं, बीनच मला ए मारलेलं आहे. बी काय म्हणतो, नाही पहिल्यांदा मला ए न मारलेलं आहे, मी नाही मारलेलं आहे, बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा की ह्यातलं खरं ओळखायचं कसं, बरोबर ते आहे. जज काम आहे सर, हा ते तर जज. हा जजचं काम आहे. तर ह्यामध्ये जज सुद्धा काय करतात, जज काय प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष तिथं प्रेझेंट होते का भांडणाच्या वेळी, नव्हते प्रेझेंट. मग कायदा काय म्हणतो, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे पुरावा काय. मग ह्यामध्ये काय केलं जातं, गावामध्ये त्यांची कुठं भांडणं झाली, ज्युरिडिक्शन बघितलं जातं. ज्युरिडिक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या गावामध्ये भांडणं झाली. मग गावामध्ये भांडणं झाल्यावर ऍट द टाइम तिथं कोण प्रेझेंट होते का, विटनेस, त्या विटनेसला बोलवलं जातं. तो विटनेस सुद्धा खरं बोलतोय का नाही ते चेक केलं जातं. दुसरी गोष्ट, आजच्या काळानुसार म्हणतात तिथे सीसीटीव्ही होता का, पोलीस काय करतात, सीसीटीव्ही फुटेज मागवतात, बरोबर आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आपला कायदा मी तुम्हाला काल सांगितलं, आपला कायदा काय म्हणतो, 100 क्रिमिनल लोकांना सोडलं तरी चालेल, पण एक निरपराध व्यक्तीला त्रास होता कामा नये. आपल्या कायद्याची प्रोव्हिजन तुम्हाला माझं क्वेश्चन तुम्हाला कळलं. मी काय म्हणतो की जो लॉयर असतो, जे म्हणजे लॉयरचं काय काम असते की न्याय मिळवून द्यायचं. त्याच्या वतीनं करत असतो तो. हा, हा, त्याचं सर, रिप्रेझेंटेटिव्ह. हा, हा, तर न्याय मिळवून द्यायचं, त्याच्याकडे जो पण न्याय बिल, मिळवून देण्याचं काम आपल्या न्याय व्यवस्थेचं. हा, जे present. करप्ट त्याची बाजू असतात मांडण्याचं, थोडक्यात तुम्ही म्हणताय ना, हा बाजू मांडण्याचं काम त्याचं. हा, तर जे करप्ट असतात ना, तर त्यांच्यासाठी असा काही लॉ आहे का, म्हणजे ते पकडू शकतो काही कोर्टमध्ये. आता कसं असतं मी तुम्हाला सांगता, प्रूव्ह करण्याचं काम. आता मला सांगतो, तुम्ही सांगा फॉर एक्झाम्पल, तुम्हाला वाटलं ह्या व्यक्तीनं करप्शन केलेलं आहे, बरोबर आहे. हा, तर थोडक्यात तुम्हाला मला सांगा, त्या विरुद्ध तुम्ही कुठं जाणार, दाद कुठं मागणार, तुम्ही कोर्टातच मागणार ना दाद.
तुम्हाला जे थोडक्यात त्याच्या विरुद्ध जी गोष्ट करायची कुठे करणार तुम्ही त्याचा. आता ह्याच्यामध्ये प्रकार कसे असतात तुम्हाला मी सांगतो, की तुम्ही म्हणताय ना फॉर एक्झाम्पल समाजामध्ये अन्याय झालेला दिसतो, कधी कधी चुकीचं घडलेलं दिसतं, बरोबर आहे. तर त्यासाठी पहिलं काय तुम्ही केलं पाहिजे, की त्यानुसार आता फॉर एक्झाम्पल मी तुम्ही सांगितलं, आता तुम्हाला तुम्ही म्हणला ना ऍडव्होकेट असतात. आता ऍडव्होकेट कोण असतं तुम्हाला सांगतो. ऍडव्होकेट फक्त तुमची बाजू मांडत असतो. आता ह्या एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता मर्डरच्या केसमध्ये ज्या व्यक्तीने दुसऱ्याला मारलेलं आहे त्याला माहित असतं की माझ्या माणसानं मर्डर केलेलं आहे, तरी तो त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर आहे. का तर त्याचं काम काय असतं, त्याचं फक्त काम काय असतं की आपल्या क्लायंटला वाचवणे. मग ते झालं त्याचं प्रोफेशन. मग ह्यामध्ये चूक का बरोबर हा मुद्दा असतो. आता तुम्ही बघा भारतामध्ये आपले राम जेठमलानी होते. राम जेठमलानींचं नाव माहिती आहे का तुम्हाला? नाही सर. राम जेठमलानी म्हणजे भारताचे सर्वोच्च खूप मोठे वकील होते. आता मध्येच त्यांचं निधन झालं. तर तुम्हाला त्यांचं वैशिष्ट्य सांगतो, की जेवढे आता तेलगीची केस होती, तर तेलगीची केस थोडक्यात ज्या व्यक्तीची कोण केस घेत नव्हतं ना, की आपल्याला माहिती आहे की ते हारणार आहेत केस, ह्या केसमध्ये काहीच नाही, त्या व्यक्तीला शिक्षाच होणार आहे, तर त्या सर्व केसेस त्या घ्यायच्या. आता त्या केसमध्ये कसं होतं तुम्हाला सांगतो. राम जेठमलानी होते ना, एखाद्या केसची त्यांची फी जी होती ना, तुम्ही आपण इमॅजिन करू शकता 2 कोटी 3 कोटी 5 कोटी अशी त्यांची फी असायची फक्त एका केसची. फॉर एक्झाम्पल तुम्ही गेला आणि तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागला, तर फॉर एक्झाम्पल त्यांच्या ऑफिस पासून खाली उतरला नाही थोडेसे 2-3 मजले, तरी ते म्हणायचे ठीक आहे माझे 2 लाख रुपये झाले तुम्ही जमा करा. म्हणजे एवढे ते आपल्या भारतामध्ये सुद्धा एवढे महागडे म्हणतो ना ऍडव्होकेट्स म्हणा, प्रोफेशन म्हणा. तर ह्यामध्ये थोडक्यात कसं असतं, तुम्ही मगाशी म्हणला ना की आपल्या इथं काय म्हणतो, मला अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तर तुम्ही म्हणताय ना मुद्दा, ते संबंधासाठी अजून एक एक्झाम्पल देतो. आपला कायदा काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल एका व्यक्तीनं मर्डर केलेलं आहे. आता ह्यामध्ये 2 प्रकार असतात. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या महिलेविरुद्ध क्राईम झालेला आहे, तर त्यामध्ये कायदा काय म्हणतो आपला, की त्या महिलेला पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकील हे ऑटोमॅटिक मिळत असतो त्या व्यक्तीला. कुणाला? त्या महिलेला. आणि दुसरा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला प्रायव्हेट वकील द्यावा लागतो, अपॉइंट करावा लागतो, बरोबर आहे. तर आपला कायदा काय म्हणतो, एखाद्या केसमध्ये जर समोरची व्यक्ती आहे त्याला कुणी वकीलच मिळाला नाही किंवा त्याची पेईंग कॅपॅसिटी नाहीये आणि गुन्हेगार आहे, तो गुन्हेगार आहे, कोर्टात केस चालू आहे, हा थोडक्यात त्याच्यावरती आरोपी आहे, केस चालू आहे, पण त्याची पेईंग कॅपॅसिटी नाही, तर आपला कायदा काय म्हणतो, एखाद्या जो आरोपी आहे ना त्याची कॅपॅसिटी जरी नसली ना, तरी थोडक्यात शेवटी त्याला वकील नाही मिळाला तर गव्हर्नमेंटला अपॉइंट करावा लागतो त्याचा वकील. म्हणजे थोडक्यात लिगल एड नावाचा प्रकार गव्हर्नमेंटला, म्हणजे कसं लिगल एड नावाचा प्रकार असतो. तिथं बरेचसे ऍडव्होकेट जे असतात ना, की थोडक्यात आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आणि ऍक्च्युअली तुमची पेईंग कॅपॅसिटी नाही, हा तर अशा पुण्यामध्ये सुद्धा एक लिगल एड नावाचा प्रकार आहे. त्यामध्ये तुम्ही जायचं, तुम्ही सांगायचं माझी परिस्थिती नाही, तिथं बरेचसे ऍडव्होकेट असतात. मग बरेचसे ऍडव्होकेट स्वतःची एक म्हणतात ना एक सेवा म्हणून म्हणा किंवा एक आपण समाजाचं देणं म्हणून बरेचसे कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये केस लढत असतात. ओके, तर थोडक्यात म्हणजे तुमच्या लक्षात आलं का नाही तुमचा पॉईंट क्लिअर झालेला, म्हणजे मला पॉइंट क्लिअर होते, तुम्ही बोला ना. हा हा तर थोडक्यात कसं असतं की आपला कायदा काय म्हणतो, आता तुम्ही पहिला मगाशी म्हणला की थोडक्यात दोन व्यक्ती कोर्टात जातात, त्यातलं एक कोणतरी खरं बोलत असतो, एक कोणतरी खोटं बोलत असतं. आता मला तुम्ही सांगा, खरं बोलणाऱ्याच्या बाजूने एक वकील असतो आणि खोटं बोलणाऱ्याच्या बाजूने एक वकीलच असतो. आता ह्यामध्ये कसं आपल्याला माहित असतं दोघातलं शेवटी एखादी केस जेव्हा कोर्टात जाते, जेव्हा त्याचा निकाल दिला जातो, तेव्हा कळतं आपल्याला की नाही ए म्हणत होता ते खोटं होतं आणि बीच्या बाजूने निकाल लागला, बरोबर आहे. म्हणजे एक खोटं बोलत होता, तुम्ही म्हणताल की आता त्याच्या वकील सुद्धा तरी बाजू मांडत होता म्हणजे तो खोटंच बोलत होता. आता कायदा काय म्हणतो की प्रत्येकाला तुमच्या माणसाला वकील नेमण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे. आता ह्यामध्ये मला तुम्ही सांगा की 2 पर्सन आहेत, 2 जणांची भांडणं झालेली आहेत, 2 जण, मला तुम्ही सांगा कधी कधी प्रत्येक जण काय करतो, आपली स्वतःचीच बाजू खरं सांगण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. कारण आता ह्यामध्ये कसं तुम्ही आहात, तुमचे मित्र आहात, तुमच्या दोघांचा वाद झाला, तर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल असं समजा की ए आहे बी आहे, दोघांचा वाद, तुमचे मित्र आहेत, मित्रामध्ये तुम्ही सांगितलं की नाही माझ्या आणि त्याची भांडणं झालेली, हा तर तो माझ्याशी असं वागला, तो मित्र काय म्हणतो नाही हा माझ्याशी असं वागला. तुम्ही काय करणार, तुमची स्वतःची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करणार. तो मित्र आहे तो काय करणार, त्याची मित्र बाजू पटवण्याचा प्रयत्न. ह्यामध्ये स्वतःच असतात कोर्टाचं काम बघा. तर तुम्ही त्यामध्ये काय करू शकता, तुमचे 2-3 मित्र बसता एकत्र, नाही असं झालं, तर त्यामध्ये ते म्हणू शकतात बरं काय झालं तू सांग, त्या मित्राला म्हणतील तू सांग, त्यानुसार मित्र मध्ये नाही आम्हाला तर वाटतं की ह्याचं म्हणणं चुकीचं ह्याचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय आली डेमोक्रेसी. आलं का लक्षात ते तुमच्या? ते पिक्चर मध्ये दाखवते ते भगवद्गीता हात ठेवला होते, ते अजून असतं का हो? नाही आता ऍक्च्युली कसं आहे ते पिक्चर मध्ये दाखवतात, ऍक्च्युली ते आपल्या कायद्यामध्ये नाही तसं, म्हणजे ते पिक्चर मध्ये दाखवतात. आता आपल्याला नाही. म्हणलं जातं की ज्यावेळेस तुम्ही हे करता ना देवा शपथ जे सांगेल ते मी खरं सांगेल. आता तुम्ही मला सांगा ह्यामध्ये लोक करतात पण ते ऍक्च्युली फॉलो करतात का? आता देवाला तुम्ही बघितलेलं आहे, लोक देवाच्या पाया पडतात आणि ज्या चुकीच्या गोष्टी करायच्या त्या करतातच, बरोबर हा आहे? हा, बरोबर आहे.